Praise the Lord. परमेश्वर की स्तुति हो. परमेश्वराची स्तुती असो. We welcome you all in the blessed name of our Lord Jesus Christ on the second evening of our blessed convention. हमारे आशीषमय सम्मेलन की दूसरी सायंकालीन सभा में हम आप सभी लोगों का प्रभु यीशु मसीह के मधुर नाम में हार्दिक स्वागत करते हैं. आपल्या आशीर्वादित संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो. Shall we once again praise God so that God may speak to us tonight according to our needs? हमारी आवश्यकता के अनुसार इस रात के समय में परमेश्वर हमसे बातें करने के लिए आए हम लोग एक और बार मिलकर स्तुति करेंगे. आपल्या गरजेनुसार परमेश्वर आपल्याशी बोलण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया. Praise the Lord. 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 Hallelujah. 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 Thank you. Thank you. Thank you. Praise you. Praise you. Praise you. For our meditation, let us open our Bibles and come to the Gospel of St. Luke, chapter 24 and verses 46 and 47. आज हमारे मनन के लिए आए हम अपने पवित्र शास्त्र में से लूका रचित सुसमाचार उसके 24वें अध्याय के 46वें और 47वें वचनों को पढ़ेंगे. आपल्या संध्याकाळच्या मननासाठी लूक शुभवर्तमान 24वा अध्याय ह्याचं 46 आणि 47वा वचन वाचूया. आणि त्याने त्यांना म्हटले, असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि यरूशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा घोषित करण्यात यावी. और उनसे कहा, यूं लिखा है कि मसीह दुख उठाएगा और तीसरे दिन मरे हुओं में से जी उठेगा और यरूशलेम से लेकर सब जातियों में मन फिराव का और पापों की क्षमा का प्रचार उसी के नाम से किया जाएगा. And said unto them, thus it is written, and thus it behoved Christ to suffer and to rise from the dead the third day, and that repentance and remission of sins should be preached in his name among all nations, beginning at Jerusalem. Glory be to God. परमेश्वर की स्तुति हो. परमेश्वराचे गौरव असो. Tonight, dear ones, in this meeting, I would like to share with you the blessings in the name of our Lord and Savior Jesus Christ. प्रिय भाइयों बहनों, आज की इस सभा में प्रभु यीशु मसीह जो कि हमारा उद्धार करता है उसके नाम से मिलने वाली आशीषों के बारे में मैं आपके सामने पेश करना चाहता हूँ. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज सायंकाळच्या वेळेस आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला जे आशीर्वाद मिळतात त्याविषयी मी बोलू इच्छितो. I believe that we all gathered over here to receive the blessing from the Lord. मैं ये विश्वास करता हूँ कि हम सभी लोग यहाँ पर हमारे प्रभु से आशीष पाने के लिए एकत्रित हुए हैं. मला असा विश्वास आहे की आपण सर्वजण इथं देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आलो आहोत. And our God who keeps his promise, he is among us tonight to bless us. हमारा परमेश्वर जो प्रतिज्ञाओं में कभी टलता नहीं है वो हमें आशीष देने के लिए हमारे बीच में आया है. आपला देव जो अभी वचनामध्ये कधी ढळमळत नाही तो आज आपल्यामध्ये आशीर्वाद देण्यासाठी आला आहे. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. परमेश्वराचं गौरव असो. But our God is a God of principle. हमारा परमेश्वर सिद्धांतों का परमेश्वर है. आपला देव सिद्धांतांचा देव आहे. When we'll keep his principle in our lives, definitely without fail he will bless us. जब हम उसके द्वारा दिए गए सिद्धांतों का पालन करेंगे निसंदेह वो हमें आशीष देगा. त्याने दिलेले सिद्धांत जेव्हा आपण पाळतो तर जरूर तो आपल्याला आशीर्वाद करतो. Our Lord Jesus Christ, he is great and his name is also great in might. हमारा यीशु महान है और उसका नाम भी महान और सामर्थी है. आपला येशू महान आहे आणि त्याचं नाव ही महान आणि सामर्थ्यशाली आहे. And this name for Jesus was given from heaven. और यीशु का ये नाम स्वर्ग से दिया गया है. येशूला हे नाव स्वर्गातून दिले होते. And the word of God says that every knee shall bow before his name. परमेश्वर का वचन कहता है कि हर एक घुटने उसके सामने झुकेंगे. देवाच्या वचनात लिहिलं आहे प्रत्येक गुडघे त्याच्या पुढे टेकेल. Things in heaven, things in earth and things under the earth will bow before Jesus. आकाश के, पृथ्वी की और अधोलोक की सभी शक्तियां यीशु के आगे घुटने टेकेंगे. आकाश आणि पृथ्वीवरील सर्व शक्ती जे आहे त्याच्या पुढे येशू पुढे गुडघे टेकतील. And every tongue will confess that Jesus is the Lord. और हर एक जीभ भी अंगीकार करेगी कि यीशु ही प्रभु है. आणि प्रत्येक जीव जे आहे असं कबूल करेल की येशू हा देव आहे. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. Our Jesus is great. हमारा यीशु महान है. आपला येशू महान आहे. His name is great. उसका नाम महान है. त्याचे नाव महान आहे. I will give you an example. मैं एक उदाहरण देता हूँ. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. When great people come to our house, जब महान लोग हमारे घर में आते हैं,
जेव्हा महान लोक आपल्या घरी येतात, Suppose the president of India comes to your house. मान लीजिए कि भारत का राष्ट्रपति आपके घर आ रहा है, समजून घ्या, जर भारताचा एक राष्ट्रपती आपल्या घरी येत असेल तर What you will do before him? आप उसके सामने क्या करेंगे? तुम्ही त्याच्या पुढे काय कराल? Suppose you are seated at your home. मान लीजिए कि आप घर में बैठे हैं, विचार करा, तुम्ही घरात बसला असेल, When president of India will come to your house, जब भारत का राष्ट्रपति आपके घर आता है, भारत देशाचा राष्ट्रपती जर तुमच्या घरी आला, you will stand before him. आप उसके सामने खड़े हो जाएंगे. प्रथम तुम्ही त्याच्या पुढे उभा राहाल. But when Jesus will come to your house, पर जब यीशु आपके घर आएगा, पण जेव्हा येशू तुमच्या घरी you येईल, will not stand before him. आप उसके सामने खड़े नहीं होंगे, की तुम्ही त्यांच्या पुढे उभं But राहणार what you will नाही, do before him? पर आप उसके सामने क्या करेंगे? पण तुम्ही त्याच्या पुढे काय कराल? You will bow down before him. आप उसके सामने घुटने टेकेंगे. आपण त्याच्या पुढे गुडघे टेकणार. Yes, the word of God says, every knee shall bow before our Lord Jesus Christ. हाँ, परमेश्वर का वचन कहता है कि हर एक घुटने हमारे यीशु के सामने झुकेंगे. हो, देवाचे वचन म्हणते की प्रत्येक गुडघे येशूच्या नावापुढे ते गुडघे टेकतील. And one day we have to stand before our Jesus. और एक दिन हमें भी अपने यीशु के सामने खड़े होना है. एक दिवस आपल्याला येशू पुढे उभा राहायचं आहे. To get our reward, what we have done in our bodies. हमारे शरीर में जो कुछ किया है उसके योग्य प्रतिफल पाने के लिए. आपल्या देहात राहत असताना आपण जे काही केलं त्याचं प्रतिफळ प्राप्त करण्यासाठी. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. One man of God said like this, एक परमेश्वर के भक्त ने ऐसा कहा, एक देव भक्ताने असे म्हटले, expect great things from God and attempt great things for God. परमेश्वर से महान बातों की प्रतीक्षा करो और परमेश्वर के लिए बड़े काम करो. देवापासून जे आहे मोठ्या गोष्टींची अपेक्षा करा आणि देवासाठी मोठे काम करा. Today, if you are expecting great things from God, यदि आज आप परमेश्वर से बड़ी बातों की अपेक्षा कर रहे हैं, आज जर तुम्ही देवाकडून मोठमोठ्या गोष्टींची अपेक्षा करता, you have to do great things for God also. आपको परमेश्वर के लिए बड़े काम करना होगा. तुम्हालाही देवासाठी मोठमोठे काम करावे What is लागेल. the great thing which you can do for God? परमेश्वर के लिए आपके द्वारा किए जाने वाले बड़े काम क्या हैं? देवासाठी तुम्ही कोणते मोठे कार्य करू शकता? You have to obey what God says. परमेश्वर जो कहता है वो आपको करना होगा. जे देव तुम्हाला बोलतो त्याचा आज्ञा पाळल्या पाहिजे. You have to surrender your life to God. आप अपना जीवन परमेश्वर के लिए समर्पण करना होगा. तुम्ही तुमचं जीवन देवासाठी समर्पण करावं लागेल. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाची स्तुती असो. In the book of Daniel, chapter 11 and verse 32, we read like this. दानिएल की पुस्तक 11वें अध्याय के 32वें वचन में हम ऐसा पढ़ते हैं, दानिएलाचं पुस्तक 11वा अध्याय 32व्या वचनात आपण असं वाचतो, But the people that do know their God shall be strong and do exploits. परंतु जो लोग अपने परमेश्वर का ज्ञान रखेंगे वे हियाव बांधकर बड़े काम करेंगे. पण जे देवाचे वचन बाळगतात ते हिम्मत धरून जे आहे मोठमोठे कार्य करतील. If you will have knowledge about your God, you will be strong and you will do great things. यदि आपको अपने परमेश्वर का ज्ञान होगा तो आप लोग सामर्थी होकर बड़े काम करेंगे. जर देवाचे ज्ञान तुम्हाला असेल तर तुम्ही सामर्थ्यशाली व्हाल, बलवान होऊन थोर कामे कराल. Even Jesus himself said, यहाँ तक कि यीशु ने कहा, येशूनेही असे म्हटले, John the Gospel chapter 14 and verse 12, यूहन्ना रचित सुसमाचार 14वें अध्याय के 12वें वचन में, योहान शुभवर्तमान 14वा अध्यायाच्या 12व्या He वचनामध्ये, that believeth upon me, he shall do the things, the works which I am doing. वो जो मुझ पर विश्वास करेगा वह उन कामों को करेगा जो मैंने किए हैं. आणि जो माझवर विश्वास ठेवतो जे मी करतो ते करेल. But greater than that he will do, because I go to my Father. मैं अपने पिता के पास जाता हूँ इसलिए वह उनसे भी बड़े कामों को करेगा. मी माझ्या पित्याजवळ जातो म्हणून त्याच्यापेक्षा मोठे काम तो करेल. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. No one will like that others become greater than him. कोई भी ये नहीं आग्रह करेगा कि दूसरा उससे भी श्रेष्ठ बने. दुसरं आपल्यापेक्षा श्रेष्ठ बनावं असं कुणालाही आवडणार नाही. But see what our Jesus said. पर देखिए हमारे यीशु ने क्या कहा पण है, आपल्या येशूने काय म्हटले ते पहा. One who believes upon me, जो मुझ पर विश्वास करे जो माझवर विश्वास he will ठेवतो do greater works than me. वह मेरे द्वारा किए गए कामों से बड़े काम करेगा. तो माझपेक्षा मोठमोठे कार्य करेल. But when we see in this world, पर इस संसार में जब हम देखते हैं, पण या जगात आपण पाहतो if somebody is great, he will not desire that others should become higher than him. यदि कोई श्रेष्ठ है तो वह आग्रह नहीं करेगा कि दूसरा उससे भी श्रेष्ठ बन जाए. जर कुठलाही व्यक्ती श्रेष्ठ किंवा महान असेल तर दुसरा त्याच्यापेक्षा मोठा व्हावा असं त्याला आवडणार नाही. But our Jesus said, I am going to give my own throne to you. पर हमारे यीशु ने कहा कि मैं अपना ही सिंहासन तुम्हें दूंगा. पण
येशू म्हणतो मी माझं सिंहासन तुम्हाला देणार. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. I would like to give you one responsibility after this convention. और इस कन्वेंशन के बारे में एक मैं जिम्मेवारी देना चाहता हूँ. आणि ह्या संमेलनाविषयी तुम्हाला मी एक जबाबदारी देऊ इच्छितो. When you go from this convention, जब आप इस सम्मेलन से वापस जाएंगे, हे संमेलन संपल्यावर तुम्ही जात असताना yes, do great works for God. आप परमेश्वर के लिए बड़े काम करना है. तुम्ही देवासाठी मोठमोठे कार्य करा. Every heart with Jesus is a missionary. हर एक मनुष्य का हृदय जो है वह परमेश्वर के लिए एक सुसमाचारक है. मनुष्याचं हृदय जे देवाबरोबर आहे ते प्रत्येक हृदय जे आहे मिशनरी आहे. Every heart in which Christ sees that man, that heart is a missionary. हर एक हृदय जिसमें यीशु मसीह वास करता है या यीशु देखता है वह हृदय एक सुसमाचारक है. प्रत्येक हृदय ज्यात येशू आहे आणि ज्याला येशू पाहत आहे ते जे आहे सुवार्थिक आहे. But every heart without Christ, that is a mission field. पर हर एक हृदय जहाँ पर यीशु नहीं है वो एक सुसमाचार प्रचार करने का स्थान है. आणि ज्या हृदयामध्ये येशू नाही तेथे सुवार्ता सांगण्याची एक जागा आहे. All those who have received Christ into their heart, lift up your hand and shout hallelujah. जितने भी लोगों ने अपने हृदय में यीशु को स्वीकार किया है वे अपने हाथ उठाकर एक हालेलुया कहिए. Hallelujah. That means you are a missionary. इसका मतलब है कि आप एक सुसमाचारक हैं. ह्याचा अर्थ तुम्ही सुवार्थिक आहात. And every heart without Christ, that is a mission field for you. और हर एक हृदय जहाँ पर यीशु नहीं है वह आपके लिए सुसमाचार प्रचार करने का स्थान है. ज्या हृदयात येशू ख्रिस्त नाही ते हृदय तुमच्यासाठी सुवार्ता गाजवण्याची एक जागा आहे. So after this convention, let us do these duties. इसलिए सम्मेलन के बाद आए हम अपना ये कर्तव्य निभाएं. म्हणून या संमेलनानंतर या आपण आपलं कर्तव्य पूर्ण करूया. Perhaps your neighbors may not be saved. हो सकता है कि आपके पड़ोसी उद्धार नहीं पाए होंगे. तुमचे शेजारी जे आहे ते त्यांचं तारण झाले नसेल. Your colleagues where you are working, they not be saved. जहाँ पर आप काम करते हैं आपके सहपाठी लोग उद्धार नहीं पाए होंगे. ज्या ठिकाणी तुम्ही नोकरी करता तेथील लोकांचं तारण झालं But नसेल. God has saved you so that you should save others. पर परमेश्वर ने आपको बचाया ताकि आप दूसरों को बचा सकें. देवाने तुम्हाला ह्यासाठी तारण दिलं की तुम्हीही दुसऱ्यांचं तारण करा. Because the word of God says, our labor in the Lord, it is not in vain. क्योंकि परमेश्वर का वचन कहता है कि प्रभु में हमारे परिश्रम व्यर्थ नहीं है. कारण देवाच्या वचनात लिहिलेलं आहे ख्रिस्तामध्ये आपले परिश्रम व्यर्थ That's why we नाही. must abound in the work of God. यही कारण है कि हमें We must abound in the work of God. इसलिए हमें परमेश्वर के कामों में उन्नति करना है. म्हणून देवाच्या कार्यामध्ये आपल्याला वाढत गेलं पाहिजे. We must work out for the salvation of the sinners. हमें पापियों के उद्धार के लिए प्रयत्नशील होना है. पाप्यांच्या तारणासाठी आपण यत्न केलं पाहिजे. Then we will get a great reward in heaven. तब हमें स्वर्ग में बड़ा प्रतिफल मिलेगा. तेव्हा स्वर्गात आपली प्रतिफल मोठी असेल. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. Our Jesus is great. हमारा यीशु महान है. आपला येशू महान His आहे. name is great. उसका नाम महान है. त्याचे नाव महान And आहे. there are so many blessings in His name for us. और हमारे लिए उसके नाम में कई आशीषें हैं. त्याच्या नावामध्ये आपल्याला अनेक आशीर्वाद आहेत. And tonight we will see few blessings which we can receive in the name of our Lord Jesus Christ. हमारे प्रभु यीशु मसीह के द्वारा मिलने वाली कई आशीषों में से कुछ आशीषों के विषय में आज रात हम ध्यान करेंगे. येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला मिळणाऱ्या आशीर्वादांमधील काही आशीर्वाद आपण पाहणार आहोत. If you will have Jesus' name in you, यदि आपके पास यीशु का नाम है, येशूचे नाव तुम्हामध्ये असेल you तर will be a great man in this under the heaven and upon this earth. आप सूर्य के नीचे इस पृथ्वी पर आप सबसे श्रेष्ठ मनुष्य होंगे. येशूचं नाव तुम्हामध्ये असेल तर आकाशाखाली या पृथ्वीवर तुम्ही सर्वात श्रेष्ठ But if आहात. you are without the name of Lord Jesus Christ, पर यदि आप यीशु के नाम के बिना हैं, पण येशूच्या नाव रहित असाल तर perhaps you may be a burden for this land. हो सकता है कि आप इस देव भूमि के लिए एक बोझ होंगे. तुम्ही जे आहे ह्या पृथ्वीसाठी ओझं व्हाल. But God has brought you in this convention with great purpose. पर परमेश्वर आपको एक बड़े योजना के साथ इस सम्मेलन में लाया है. पण देवाने तुम्हाला एक मोठे संकल्पानुसार तुम्हाला इथे आणलं So आहे. that you may receive the blessing which come in the name of our Lord Jesus Christ. ताकि आप लोग यीशु के नाम से आने वाली आशीषों को प्राप्त कर सकें. येशूच्या नावाने मिळणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करावं म्हणून. Let us see one by one from the word of God the blessing which comes to us in the name of Lord Jesus Christ. यीशु के नाम से हमारे लिए आने वाली एक एक आशीष को हम परमेश्वर के वचन के आधार पर देखेंगे. येशूच्या नावाने आपल्याला मिळणारा आशीर्वाद एक एक करून आपण वचनाच्या आधारावर Let's पाहूया. read Acts chapter 4 and verse 12. सबसे पहले प्रेरितों के काम 4 अध्याय 12वां वचन पढ़ें. सर्वात प्रथम प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 12 वचन वाचूया. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.
और किसी दूसरे के द्वारा उद्धार नहीं, क्योंकि स्वर्ग के नीचे मनुष्यों में और कोई दूसरा नाम नहीं दिया गया जिसके द्वारा हम उद्धार पा सके। Neither is there salvation in any other, for there is none other name under heaven given among men whereby we must be saved. Glory be to God. परमेश्वर के नाम की महिमा हो। देवाचे गौरव असो. Dear ones, we have read here the first blessing which you can receive in the name of our Lord Jesus Christ. प्रियो, हमने यहाँ पर प्रभु यीशु मसीह के द्वारा मिलने वाली पहली आशीष के विषय में देखा है। प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मिळणारे सर्वात पहिला आशीर्वादाविषयी आपण इथे वाचलो. What is that the first blessing which we can receive or have in the name of our Lord Jesus Christ? यीशु के नाम से हम अपने जीवन में प्राप्त करने वाली पहली आशीष क्या है? येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला मिळणारा पहिला आशीर्वाद कोणता आहे? That is the salvation. और वह है उद्धार। ते तारण आहे. Salvation is needed for everyone. उद्धार हर एक के लिए अनिवार्य है। प्रत्येक मनुष्यासाठी तारण गरजेचं Bible आहे. says all committed sin and come short from the glory of God. बाइबल कहती है कि सभी ने पाप किया और परमेश्वर की महिमा रहित हो गए। पवित्र शास्त्र म्हणते की प्रत्येकाने पाप केले आहे आणि देवाच्या गौरवापासून अंतरले आहेत. But only the name of our Lord Jesus Christ can save you from your sins. केवल प्रभु यीशु मसीह का नाम ही आपको आपके पापमय जीवन से मुक्ति दे सकता है। फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं नावच तुमच्या पापापासून तुम्हाला तारू शकते. Salvation by grace through faith. विश्वास के द्वारा अनुग्रह से उद्धार आता है। विश्वासाद्वारे कृपेच्या द्वारे आपल्याला तारण मिळते. And it is the free gift of God, holy without works. और ये परमेश्वर का वरदान है जो कि हमें कामों के द्वारा नहीं मिलता है। आणि हे देवाकडून मिळणारे एक वरदान आहे जे आपल्या कर्मानुसार मिळत नाही. Generally people they think that if we will do good works then only we can get salvation. आमतौर पर मनुष्य सोचता है कि यदि वो कोई सामाजिक या नैतिक काम करे तो उद्धार प्राप्त कर सकता है। काही लोकांना असं वाटतं की सत्कर्मे केल्याद्वारे त्यांना तारण मिळेल. But brother and sister, the word of God says that salvation we cannot get by our good works. प्रिय भाई प्रिय बहन, परमेश्वर का वचन कहती है कि उद्धार हम अपने नैतिक कामों से प्राप्त नहीं कर सकते हैं। प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाचं वचन म्हणते आपल्या सत्कर्मेद्वारे आपल्याला तारण प्राप्त होत नाही. So by our good works or by our giving alms or helping the poor people we cannot get salvation. हम दूसरों को दान धर्म करने से या हमारे जीवन में कुछ नैतिक कामों को करने से हम इस उद्धार को प्राप्त नहीं कर सकते हैं। काही सत्कर्मे केल्याद्वारे, काही दान आणि अर्पण दिल्याद्वारे आपल्याला तारण मिळत नाही. That's why when we read Romans chapter 6 and verse 23, यही कारण है कि रोमियो 6वें अध्याय के 23वें वचन को पढ़ते समय म्हणून आपण जेव्हा रोमकरास पत्र 6वा अध्याय 23वा वचन वाचतो, read that verse. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. क्योंकि पाप की मजदूरी तो मृत्यु है, परंतु परमेश्वर का वरदान हमारे प्रभु यीशु मसीह में अनंत जीवन है। Glory be to God. परमेश्वर की महिमा हो। देवाचे गौरव असो. For the wages of sin is death, पाप की मजदूरी तो मृत्यु है, पापाचे वेतन मरण आहे, but the gift of God is eternal life through Jesus Christ our Lord. परंतु परमेश्वर का वरदान हमारे प्रभु मसीह यीशु में अनंत जीवन है। पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. So brother and sister, if you want to be saved from your sins, इसलिए प्रिय भाई बहन, यदि आप अपने पापमय जीवन से मुक्ति पाना चाहते हैं तो प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्हाला पापमय जीवनापासून मुक्ती हवी असेल तर only there is one name which can save you. केवल एक ही नाम है जो आपको उद्धार दे सकता है, एकच नाव आहे जे तुम्हाला तारण देऊ शकते, And that name is Jesus. और वह नाम है यीशु। आणि ते नाव येशू आहे. Jesus means Savior. यीशु का अर्थ है उद्धार करता। येशू म्हणजे तारणारा. That means Jesus Christ came from heaven to save the sinners. इसका मतलब है कि यीशु मसीह पापियों को मुक्ति देने के लिए स्वर्ग से आया। याचे अर्थ पाप्यांचा तारण करण्यासाठी येशू ख्रिस्त स्वर्गातून आला. In him there was no sin. उसमें कोई पाप नहीं था, त्यामध्ये पाप नव्हते, He knew not sin. उसने पाप नहीं जाना, त्याला पाप ठाऊक He was नव्हते born without sin. वह पाप रहित जन्म लिया, आणि तो पापाशिवाय तो जन्मला. But He made sin for us. पर वह हमारे लिए पाप हुआ। पण आपल्यासाठी तो पाप ठरला. He took our sins upon His body on the cross. उसने क्रूस पर अपने शरीर पर हमारे पापों को उठा लिया। क्रूसावर त्याच्या देहावर त्याने आपले सर्व पाप उचलले. What a loving Jesus we have. देखिए कितना प्रेमी यीशु हमारे लिए है। पहा आपल्यासाठी किती प्रेमळ येशू आहे. No one will die for other sins. कोई भी दूसरों के पाप के लिए नहीं मरेगा। कोणीही दुसऱ्यांच्या पापाकरता मरणार नाही. Even if anybody will dare to die for others, they will die only for the righteous. यदि कोई किसी के लिए मरने के लिए आग्रह भी करता है तो वह केवल
धर्मियों के लिए करेगा। जर कोणी मरायला इच्छितो तर फक्त धार्मिक लोकांसाठी तो ते मरेल. But our Lord Jesus Christ, He died for the sinners. पर हमारा प्रभु यीशु मसीह पापियों के लिए मर गया। पण आपला प्रभू येशू ख्रिस्त पाप्यांसाठी मेला. Are you saved or not? क्या हम लोग उद्धार पाए या Are you नहीं? saved or not? Are you saved or क्या not? आप उद्धार पाए या नहीं? तुमचे तारण झाले असेल की नाही? Tonight is the day of salvation for you. आज रात आपके लिए उद्धार की रात है। आज रात्री तारणाचा एक रात्र You may आहे. belong to any caste, creed and religion. आप किसी भी जाति भाषा से संबंध क्यों न रखते हो, तुम्ही कुठल्याही जातीचे आणि कुठल्याही भाषेचे व्यक्ती असाल. You may not be knowing about Jesus. Perhaps you may not be knowing about Jesus. हो सकता है कि आप यीशु के विषय में अनजान हो, होऊ शकते की तुम्हाला येशू विषयी जाणीव नसेल. But tonight we would like to tell you, dear one, Jesus Christ, He knows you. पर प्रियो आज रात हम आपको ये बताना चाहते हैं कि यीशु आपको जानता है। पण प्रियांनो, आज रात्री आम्ही तुम्हाला बोलू इच्छितो की येशू तुम्हाला ओळखतो. He knows which type of life you are living. वो जानता है कि आप किस प्रकार का जीवन निर्वाह कर रहे तुम्ही हैं। कुठल्या प्रकारचे जीवन जगत आहात हे त्याला ठाऊक If you are आहे. living in sins, यदि आप पाप में जीवन व्यतीत कर रहे हैं, जर तुम्ही पापात जगत असाल, you are grieving God. आप परमेश्वर को खेदित कर रहे तुम्ही हैं, देवाला दुःख देत आहात, You are far from God. आप परमेश्वर से दूर हैं। तुम्ही देवापासून खूप You लांब may be आहात. having good and sound health. हो सकता है कि आपको अच्छा आरोग्य और बल हो, तुम्हाला आरोग्य असेल चांगलं. You may be having name and fame in this world. आपको इस संसार में नाम, कीर्ति और प्रशंसा होगी, या जगात तुम्ही मशहूर असाल, तुमचे नाव आणि कीर्ती You may be मोठी a rich असेल. man. आप एक धनी व्यक्ती होंगे। तुम्ही श्रीमंत असाल. But dear one, if you are living in sins, पर यदि आप पाप में जीवन व्यतीत करते पण हैं, जर तुम्ही पापात राहता तर you are far from God. आप परमेश्वर से दूर हैं। तुम्ही देवापासून लांब But आहात. this Jesus is calling you tonight. पर यीशु मसीह आपको बुला रहा पण है। आज येशू तुम्हाला बोलवत He आहे. says, Come unto me all ye labor and heavy laden, I will give you rest. वह कहता है कि हे बोझ से दबे हुओं और परिश्रम करने वालों, मेरे पास आओ, मैं तुम्हें विश्राम दूंगा। तो म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या आणि मी तुम्हाला विसावा देईन. As long as man lives in sin, he does not have peace and joy into his heart. जब तक मनुष्य पाप में जीवन व्यतीत करता है, उसके हृदय में शांति और आनंद नहीं होता है। जोपर्यंत एक व्यक्ती पापात राहतो तोपर्यंत त्याच्या अंतःकरणामध्ये शांती आणि आनंद नसते. On the other hand, their lives will be full of problems. दूसरी तरफ उनका जीवन समस्याओं से भरा रहेगा। त्यांचे जीवन समस्याने भरलेले असेल. There will be no peace in your family. आपके परिवार में कोई शांति नहीं होगी। कुटुंबामध्ये शांती नसेल. Fighting and quarreling may be always you can see in your family. हो सकता है कि आपके परिवार में हमेशा लड़ाई झगड़ा होगा। तुमच्या कुटुंबामध्ये भांडण होत असेल. And you may be surprised or astonished why all these things are happening in my family. और ये सभी आपके परिवार में होते हुए देखकर आप आश्चर्यचकित होते होंगे। आणि ह्या गोष्टी माझ्या कुटुंबामध्ये का घडत आहे असं म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल. But the reason is sin only. उसका कारण पाप है। पण त्याचे जे कारण आहे ते पाप आहे. Sin, devil brings sin in our lives. हमारे जीवन में पाप समस्याओं को बढ़ाता है। पाप जे आहे आपल्या जीवनातील समस्या But वाढवते. our Lord Jesus Christ, He destroyed the devil on the Calvary cross. पर हमारे प्रभु यीशु मसीह ने क्रूस पर शैतान को नाश करने के लिए अपना प्राण बलिदान किया। आपला प्रभू येशू ख्रिस्त सैतानाला ठार मारण्यासाठी वधस्तंभावर स्वतःचा जीव अर्पण Devil केला. is the originator of the sin. शैतान ही पाप का आरंभ करने वाला करता है। सैतान जो आहे तोच पापाचा संशोधक आहे. But brother and sister, our Lord Jesus Christ, He destroyed devil on the Calvary cross. प्रिय भाइयों बहनों, प्रभु यीशु मसीह ने कल्वरी क्रूस पर शैतान को नाश किया है। पण प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभु येशू ख्रिस्ताने काल वधस्तंभावर सैतानाला ठार मारले. If you believe the name of our Lord Jesus Christ, यदि आप हमारे प्रभु यीशु मसीह के नाम पर विश्वास करेंगे, जर तुम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवाल, He will save you. वह आपको बचाएगा, तो तुम्हाला तारण He देईल. will forgive your sins. वह आपके पापों को क्षमा तो करेगा। तुमचे पाप क्षमा करेल. Man is sinner by two ways. मनुष्य दो रीति से पापी होता है। मनुष्य दोन प्रकारे पापी असतो. Sinner because of his deeds. एक तो उसके कामों के द्वारा पापी होता है, एक जे आहे त्याच्या कर्माद्वारे तो पापी होतो. The works which he is doing because of sins. पाप के कारण ही जो वह इस प्रकार के पापमय क्रियाओं को करता है, पापाच्या द्वारे त्याचे कर्म पाप होतात. That is called the deed sins. और वह क्रियाओं का पाप कहलाता है। त्याला कर्म पाप असं म्हणतात. And other we see the nature sins. और दूसरा हम एक प्राकृतिक या स्वाभाविक पाप को देखते हैं, आणि दुसरा आपण स्वाभाविक पाप पाहतो. That we got from our birth. और वह हमने अपने जन्म से प्राप्त किया है। आणि ते आपल्याला जन्मतः प्राप्त
झाली आहे That is called the nature sins. और वह स्वाभाविक पाप कहलाता है। त्याला स्वाभाविक पाप असं म्हणतात. Only Jesus Christ can set you free from these both sins. केवल प्रभु यीशु मसीह आपको इन दोनों प्रकार के पापों से मुक्ति दे सकता या है। दोन्ही प्रकारच्या पापापासून फक्त येशू ख्रिस्तच तुम्हाला मुक्त करू शकतो. How you can get rid from these two types of sins? आप कैसे इन दो प्रकार के पापों से मुक्ति पा सकेंगे? कसं तुम्हाला या दोन प्रकारच्या पापापासून सुटका मिळेल? When we read 1 John chapter 1 and verse 7, पहला यूहन्ना पहले अध्याय के 7वें वचन में, पहिलं योहानाचं शुभवर्तमान, Let's read पहिल्या that verse. योहानाची पत्री, पहिला अध्याय 7वं वचन. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याच्या पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. पर यदि जैसा वो ज्योति में है वैसा ही हम भी ज्योति में चले तो एक दूसरे से सहभागिता रखते हैं और उसके पुत्र यीशु का लहू हमें सब पापों से शुद्ध करता है. But if we walk in the light, as he is in the light, we have fellowship one with another, and the blood of Jesus Christ his Son cleanses us from all sin. the blood of Jesus Christ cleanses us from all sins. प्रभु यीशु मसीह का लहू हमें सारे पापों से शुद्ध करता है। प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. That's why already I have told you that Jesus Christ, He has already died for our sins on the Calvary cross and He shed His blood on the cross. इसलिए मैंने आपसे पहले ही कहा था कि हमारा प्रभु यीशु मसीह कलवरी क्रूस पर अपने प्राण को बलिदान किया और उसने अपना अनमोल खून उस क्रूस पर बहाया। आणि म्हणून मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आपलं जीवन प्राण अर्पण केला आणि त्याचे अनमोल रक्त त्याने आपल्यासाठी सांडले. Though Jesus Christ has shed His blood to cleanse us from all our sins, बेशक प्रभु यीशु मसीह ने हमारे पापों को शुद्ध करने के लिए अपना खून बहाया है, आपले पाप धुवून शुद्ध करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे रक्त सांडले. yet we have to do something from our side. इसके बावजूद भी हमें अपनी तरफ से कुछ करना है। पण आपल्या बाजूने आपल्याला काहीतरी करायचं What is आहे. that we have to do? हमें क्या करना होगा? आपल्याला काय करायचं आहे? In the same epistle, 1 John chapter 1 and verse 9, it is written, पहला यूहन्ना पहले अध्याय के 9वें वचन में लिखा है, पहिलं योहानाचे पत्र पहिला अध्याय 9व्या वचनामध्ये लिहिलं आहे, if we confess our sins, यदि हम अपने पापों का अंगीकार करेंगे, जर आपण आपले पापे पदरी घेतो He is faithful and just to forgive our sins. वह हमारे पापों को क्षमा करने के लिए धर्मी और विश्वास योग्य है तो आपल्या पापांचे क्षमा करण्यासाठी विश्वसनीय व And न्यायी to आहे cleanse us from all unrighteousness. वह हमारे सारे अधर्मों से हमें शुद्ध करता है। आणि सर्व अनितीपासून आपल्याला शुद्ध करतो. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो। देवाचे गौरव So असो. this is the way to get rid from our deed sins. हमारे क्रियाओं के पाप से छुटकारा प्राप्त करने का ये एक तरीका है। या प्रकारे आपण आपले कर्म पापापासून सुटका प्राप्त करतो. So when you accept your sin before Lord Jesus Christ who died for your sins, प्रभु यीशु मसीह जो आपके पापों के लिए क्रूस पर बलिदान हुआ, यदि उसके सामने आप अपने पापों को मान लें, ज्या येशूने तुमच्या पापांसाठी वधस्तंभावर मारला गेला त्याच्या पुढे जर तुम्ही आपले पाप पदरी घेता, we have read here, He is faithful to forgive us. हमने यहाँ पर पढ़ा कि वह हमारे पापों को क्षमा करने के लिए विश्वास योग्य है आपण इथे वाचलो की तो आपले पाप क्षमा करण्यासाठी And He विश्वसनीय will आहे. cleanse us from all our unrighteousness by His precious blood. वह अपने अनमोल खून से हमारे सारे अधर्मों से हमें शुद्ध करेगा। त्याच्या अनमोल रक्ताने बहुमूल्य रक्ताने आपले सर्व अनिती धुवून शुद्ध करेल. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो। देवाचे गौरव असो. But there is another sin we see that is called the nature sin. पर एक दूसरा पाप हम देखते हैं जो स्वाभाविक पाप कहलाता है। दुसरा आपण जन्म पाप पाहतो. For that we have to do another thing. उसके लिए हमें एक दूसरा काम करना है। त्याला आपल्याला दुसरं काहीतरी करायचं आहे. When we repent from our sins, जब हम अपने पापों से पश्चाताप करते हैं जेव्हा आपण आपले पापे कबूल करतो, death takes place in us. और ये काम हमारे जीवन में होता है, Death takes place in us. मृत्यु हमारे जीवन में होती है। तेव्हा आपल्या जीवनामध्ये एक मरण घडते. But the person who is dead, he must be buried. वह मनुष्य जो मरता है उसका दफन होना जरूरी है। जो व्यक्ती मरतो त्याला पुरला पाहिजे. So that burial speaks about the water baptism. इसलिए यह दफन की क्रिया पानी के बपतिस्मा का एक सादृश्य है। हे पूर्ण म्हणजे पाण्याचा बपतिस्मा. We can come out from the nature sin when we obey in waters of baptism. जब हम पानी के बपतिस्मा का पालन करते हैं तभी हम स्वाभाविक पाप से बाहर आ सकते हैं। पाण्याचा बपतिस्माचा आज्ञा जेव्हा आपण पाळतो तेव्हा आपण जन्म पापापासून बाहेर येतो. Sin will never die, पाप कभी मरता नहीं है, पाप कधी मरत नाही. but we have to die for sin. और हमें पाप के लिए मरना है। पण पापासाठी आपल्याला मरायचं आहे. That's why by faith we are buried. यही कारण है कि विश्वास से हम गाड़े जाते हैं। म्हणूनच विश्वासाने आपण पुरलो जातो. And
And in spiritual sense, it is called taking water baptism. और आत्मिक तौर पर ये पानी का बपतिस्मा कहलाता है. आणि आध्यात्मिक रीतीने ह्याला पाण्याचा बाप्तिस्मा म्हणतात. You may have the born again experience, हो सकता है कि आपके जीवन में पुनर्जन्म का अनुभव होगा, नव्याने जन्म घेण्याचा अनुभव तुमच्यामध्ये but असेल. you must obey in the waters of baptism also. पर आपको पानी का बपतिस्मा लेना जरूरी है. पण पाण्याचा बाप्तिस्मा घेणंही तुम्हाला आवश्यक आहे. Then only you can come out from your nature sin. तभी आप अपने स्वाभाविक पाप से बाहर आ सकेंगे. तेव्हाच तुम्ही जन्म पापापासून बाहेर याल. After taking baptism, you will start a newness of life. पानी का बपतिस्मा लेने के पश्चात जीवन की एक नई चाल आप चलते हैं. आणि पाण्याचा बाप्तिस्मा घेतल्यानंतर तुम्ही जीवनाच्या नाविन्यामध्ये चालाल. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. So this way you can grow in your spiritual life. और इस प्रकार आप अपने आत्मिक जीवन में उन्नति कर सकते हैं. या प्रकारे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपली वाढ होते. The first blessing which we receive in the name of our Lord Jesus Christ, that is salvation. यीशु मसीह के नाम से मिलने वाली पहली आशीष उद्धार है. येशू ख्रिस्ताच्या नावाने जे पहिला आशीर्वाद आपल्याला मिळते ते तारण आहे. If you are not saved, remember, you cannot go to heaven. यदि आप अभी तक उद्धार नहीं पाए तो जान लीजिए कि आप स्वर्ग में प्रवेश नहीं करेंगे. जर तुमचं तारण झालं नसेल तर आठवण ठेवा तुम्हाला स्वर्गात जाता येणार If नाही. you have come first time in this meeting, यदि आप पहली बार इस सभा में आए हैं, या सभेत जर प्रथम तुम्ही आला असाल, you may have not heard about the message of salvation. हो सकता है कि आपने उद्धार का संदेश नहीं सुना होगा. तारणाचा संदेश तुम्हाला मिळाला नसेल. But tonight Christ said, God is speaking to you. आज रात परमेश्वर आपसे यीशु के निमित्त बात कर रहा है. पण आज रात्री देव तुमच्याशी बोलत आहे. Don't harden your heart. अपने हृदय को कठोर ना कीजिए. आपलं मन कठीण करू If you नका. hear the voice of the Lord, don't harden your heart. Today is the day of salvation for you. यदि आप परमेश्वर की आवाज सुनते हैं तो अपना हृदय कठोर ना कीजिए, क्योंकि आज ही आपके लिए उद्धार की रात है. जर तुम्ही देवाची वाणी ऐकत आहात तर आपलं मन कठीण करू नका. आजच तारणाचा दिवस आहे. Tomorrow does not belong to us. कल का दिन हमारा नहीं है. उद्याचा दिवस आपला नाही. Once like this convention was going on, एक बार इस प्रकार का एक सम्मेलन चल रहा था. एकदा असंच एक संमेलन चालू होते. and at the end of the meeting, the preacher asked if anyone want to give their heart to Jesus, come forward. सभा के अंत में प्रचारक ने पूछा कि क्या कोई अपना हृदय यीशु को देना चाहता है. आणि सभेच्या शेवटी त्या सुवार्थकाने विचारले, जर कुणाला आपलं हृदय देवाला द्यायचं आहे का? There was one person who was already convicted about his sins. वहाँ पर एक व्यक्ति था जिसे पाप का बोध हो चुका था. एक व्यक्ती होता ज्याला पापाची जाणीव झाली होती. But he thought into his heart, not tonight. This convention will be continue other 2 days. So the last day I will give my heart to Jesus. उसने सोचा कि आज रात नहीं, अभी तो ये कन्वेंशन 2 दिन और चलेगा, इसलिए मैं अंतिम दिन में अपना हृदय यीशु को दे दूंगा. त्या व्यक्तीला वाटलं आज रात्री नको, हे संमेलन तर अजून 2 दिवस चालू राहणार. शेवटल्या दिवशी मी माझं हृदय देवाला Though he देणार. heard the message of salvation, उसने उद्धार का संदेश तो सुना था, तारणाचा संदेश त्याने ऐकलं होतं. but he was convicted also about his sins. और उसे अपने पाप का बोध भी हो चुका था. त्याला पापाची जाणीवही झाली होती. But he was not willing to give his heart to Jesus, who could save him. वह यीशु जो उसे बचा सकता था, वह अपना हृदय उस यीशु को देना नहीं चाहता था. जो येशू त्याला तारू शकत होता, त्या येशूला त्याने आपलं हृदय दिलं नाही. So he thought the last day of this convention I will give my heart to Jesus. इसलिए उसने सोचा कि सम्मेलन के अंतिम दिन में वह अपना हृदय यीशु को देगा. म्हणून त्याला तो असा विचार केला की संमेलनाच्या शेवटच्या दिवशी माझं हृदय देणार. When he was on the way back to his home, जब वह अपने घर वापस जा रहा था, आणि जेव्हा तो घरी जात होता, he was beaten by snake and died on the way. वह सांप के द्वारा डसा गया और मार्ग में ही मर गया. सापाने त्याला चावलं आणि तो तिथेच मेला. He could not see the last day of the convention. वह कन्वेंशन का आखिरी दिन देख न सका. संमेलनाचा शेवटचा दिवस त्याला पाहता आलं नाही. So brother and sister, tonight is the day of salvation for you. इसलिए प्रिय भाई बहन, आज रात आपके लिए उद्धार की रात है. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आजच तारणाचा एक रात्र आहे. This salvation only you can get in the name of our Lord Jesus Christ. और ये उद्धार हम हमारे प्रभु यीशु मसीह के नाम से ही प्राप्त कर सकते आणि हे हैं. तारण फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानेच आपल्याला No मिळते. great man, no religious leader can save you. इस संसार का कोई महापुरुष या कोई धार्मिक नेता आपको बचा नहीं सकता है. या जगातला सर्वात कुठलाही श्रेष्ठ पुरुष, महान पुरुष, धार्मिक नेते जे आहे तुम्हाला तारण देऊ शकणार Your नाही. social life cannot save you. आपका सामाजिक जीवन आपको बचा नहीं सकता है. तुमचं सामाजिक जीवनही तुम्हाला वाचवू शकत There नाही. is only one man is pointed by God, and that his name is Lord Jesus Christ. और केवल एक ही व्यक्ति परमेश्वर के द्वारा ठहराया गया है और उसका नाम है प्रभु यीशु मसीह. देवाने नियुक्त केलेला एकच माणूस आहे आणि त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. So tonight accept this Jesus who died for your sins and he want to save you.
इसलिए आज रात आप उस यीशु को स्वीकार कीजिए जो आपके पापों के लिए मरा है, वो आपको बचाना चाहता है। आणि म्हणून त्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवा जो तुमच्यासाठी मेला आणि तुम्हाला पापापासून सोडवू शकतो. When your sins will be forgiven, जब हमारे पाप क्षमा होंगे, तेव्हा आपले पाप क्षमा you होतील. will get joy and peace into your disturbed heart. आप अपने हृदय में एक सच्ची शांति को अनुभव कर सकेंगे। तेव्हा तुमच्या मनामध्ये एक मोठे शांती आणि आनंद अनुभवाल. Sin bring all restlessness in our lives. पाप हमारे जीवन में बेचैनी को लेकर आता है। पाप जे आहे आपल्या मनामध्ये गोंधळ आणते. No joy, no peace, no sleep at night. अगर कोई भी आनंद नहीं, कोई शांति नहीं, रात को कोई नींद नहीं होती है। आनंद नाही, शांती नाही, रात्री झोप येत नाही. But tonight accept Jesus Christ who died for your sins. पर आज रात उस यीशु को स्वीकार कीजिए जो आपके पापों के लिए मरा है। जो तुमच्या पापासाठी मेला त्या येशूला तुम्ही आज रात्री स्वीकार Believe करा. on His name. उसके नाम पर विश्वास कीजिए। त्या नावावर विश्वास ठेवा. His name is Jesus. उसका नाम यीशु है। त्याचे नाव येशू आहे. Jesus means Savior. उस यीशु का नाम का अर्थ है उद्धार करता। येशूच्या नावाचा अर्थ आहे तारणारा. All open your mouth and say Jesus is Savior. सभी लोग अपना मुंह खोल के Amen. कहिए यीशु उद्धार करता है। आपण आपले तोंड उघडून म्हणूया येशू तारणारा आहे. Jesus Savior. यीशु उद्धार करता है। येशू तारणारा आहे. Only Jesus is the Savior. केवल यीशु ही उद्धार करता है। फक्त येशूच माझा तारणारा आहे. Hallelujah. हालेलुया। Glory be to God. परमेश्वर की महिमा देवाचे हो। गौरव असो. First blessing in the name of Jesus is salvation from sins. यीशु के नाम से मिलने वाली पहली आशीष पापों से उद्धार है। येशूच्या नावाने मिळणारा पहिला आशीर्वाद पापापासून तारण. What is the second blessing we get in the name of our Lord Jesus? यीशु के नाम से मिलने वाली दूसरी आशीष क्या है? येशूच्या नावाने मिळणारा दुसरा आशीर्वाद कोणतं? Healing from sicknesses. बीमारियों से चंगाई। आजारापासून Healing आरोग्य. from sicknesses in the name of our Lord Jesus Christ. प्रभु यीशु मसीह के नाम से हमें बीमारियों से चंगाई मिलती है। येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला आपले सर्व आजार बरे होते. Let's read Acts chapter 3 and verse 6. प्रेरितों के काम 3 अध्याय के 6वें वचन में देखें। प्रेषितांची कृत्ये 3 अध्याय 6 वचन वाचूया. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. तब पतरस ने कहा, चांदी और सोना तो मेरे पास है नहीं, परंतु जो मेरे पास है वो तुझे देता हूँ। यीशु मसीह नासरी के नाम से चल फिर। Then Peter said, Silver and gold have I none, but such as I have I give thee. In the name of Jesus Christ of Nazareth, rise up and walk. In the name of our Lord Jesus Christ of Nazareth, rise up and walk. नासरी यीशु के नाम से उठ और चल। नासोरे येशूच्या नावाने उठ आणि चालू लाग. Now I am speaking the second blessing in the name of our Lord Jesus Christ. अभी मैं आपके सामने यीशु के नाम से मिलने वाली दूसरी आशीष के विषय में बोल रहा हूँ। येशू ख्रिस्ताच्या नावाने मिळणारे दुसरा आशीर्वादाविषयी मी बोलत आहे. What is the second blessing in the name of Jesus? यीशु के नाम से मिलने वाली दूसरी आशीष क्या है? येशूच्या नावाने मिळणारे दुसरा आशीर्वाद कोणतं? Healing from sicknesses. बीमारियों से चंगाई। आजारापासून आरोग्य. Perhaps you may be sick and seated in this place. हो सकता है कि आप बीमार होकर इस स्थान पर बैठे होंगे, होऊ शकते तुम्ही या ठिकाणी आजारी होऊन आला असेल. But in the name of Jesus, there is a healing for you tonight. पर यीशु के नाम से आज रात आपके लिए चंगाई है। येशूच्या नावाने तुम्हाला आज रात्री आरोग्य आहे. You have no need to be disappointed by seeing your sicknesses. आपकी बीमारियों को देखकर निराश होने की जरूरत नहीं है। तुमचा आजार पाहून निराशित होण्याची गरज नाही. There is a hope for you even in your sicknesses in the name of Jesus. आपके बीमारियों के बीच में भी यीशु के नाम में आपके लिए एक आशा है। आजारामध्ये तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने एक आशा आहे. But listen how you can be healed from your sicknesses. पर सुनिए कि आप अपने बीमारियों से चंगाई कैसे पा सकते हैं। आता ऐका, तुमच्या आजारापासून तुम्हाला आरोग्य कसे मिळू The शकते. person who was healed about whom we have read here in the name of our Lord Jesus Christ. वो व्यक्ति जो जिसके बारे में हमने पढ़ा है, जिसने यीशु के नाम से चंगाई पाया, आता इथे आपण जे वाचलो, ज्या व्यक्तीला येशूच्या नावाने आरोग्य मिळाले, He was a lame from his mother's womb. वो अपने माँ के गर्भ से ही लंगड़ा था। तो आईच्या उदरातूनच पांगळा होता. And they will bring that child, that boy in the temple, at the door of the temple, gate of the temple, to get the alms, those who are coming inside to pray. यरूशलेम के मंदिर में उपासना करने के लिए आने वाले लोगों से भीख प्राप्त करने के लिए प्रतिदिन इस व्यक्ति को उस मंदिर के फाटक पर बैठाया जाता था। यरूशलेम मंदिरात देवाची उपासना करणारे जे येत होते, त्यांच्याकडून भीक मागण्यासाठी त्याला त्या फाटकावर बसवले होते. But one day the servants of God, they came to pray in the temple. पर एक दिन परमेश्वर के सेवक लोग उस मंदिर में प्रार्थना करने के लिए पहुंचे।
पण एक दिवस देवाचे सेवक त्या प्रार्थना मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी This आले man expected some money from them. और इस व्यक्ति ने उनसे कुछ पैसे की उम्मीद रखी, आणि ह्या व्यक्तीला त्यांच्याकडून पैशाची अपेक्षा होती. But what the servant of God told to this man? पर परमेश्वर के दासों ने इस व्यक्ति से क्या कहा? पण देवाच्या सेवकांनी ह्या व्यक्तीला काय Silver म्हटले? and gold we don't have. सोना चांदी हमारे पास नहीं है, सोने रुपये आमच्याकडे नाही. But such as I have, I gave unto you. पर जो मेरे पास है वो मैं तुझे देता हूँ. पण जे माझ्याकडे आहे ते मी तुला देतो. In the name of Jesus Christ of Nazareth, rise up and walk. यीशु मसीह नासरी के नाम से चल फिर. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. You may not be lame, हो सकता है कि आप लंगड़े नहीं हैं, तुम्ही लंगडा नसाल, but you may have some other sicknesses in your body. और हो सकता है कि आपके शरीर में अन्य बीमारियां होंगी. पण तुमच्या शरीरामध्ये वेगळ्या It प्रकारचा may आजार be mental असेल. problem. हो सकता है कि वो मानसिक समस्या हो. ते तुमचं मानसिक समस्या It may be असेल, heart problem. हो सकता है कि वो दिल की समस्या हो. हृदयाचा काही समस्या Incurable असेल, sicknesses. हो सकता है कि वह लाइलाज बीमारी हो. ते असाध्य रोग You might असेल. have tried so many physicians, आपने कई वैद्यों के पीछे गए होंगे, कितीतरी वैद्यांच्या मागे तुम्ही गेला but असाल, all your hopes failed. पर आपकी सारी आशाएं निराशा में बदल गए. ते सर्व आशेचं निराशा But झालं असेल. tonight there is a person who is among us. He is full of hope. He gives us hope. पर आज रात हमारे बीच में एक ऐसा व्यक्ति है जो आशा से परिपूर्ण है, जो आशा देता है. आज आपल्यामध्ये आपल्याला निराशा काढून आपली निराशा काढून आशा देणारा He एक is the व्यक्ती hope of आहे. glory in us. वो हमारे जीवन में महिमा की आशा है, तो आपल्यामध्ये गौरवाचा एक आशा And आहे. his name is Jesus. और उसका नाम यीशु है. त्याचे नाव येशू Only आहे. he can give you hope, dear ones. केवल वही आपको आशा दे सकता है. मुलांनो, तोच तुम्हाला आशा देऊ शकतो. You may have come with your sicknesses, but you have don't need to go back in your sicknesses again. शायद आप अपनी बीमारियों से आए होंगे, पर आज आपको बीमारियों के साथ वापस नहीं जाना है. आज तुम्ही इथे आजार होऊन आला असेल, पण जाताना आजारी होऊन जाऊ नका. If you will do 3 things into your life tonight, you will be healed right now. यदि आज रात आप 3 कामों को करेंगे तो आज रात ही आप अपने बीमारियों से चंगाई पाएंगे. आज रात्री जर तुम्ही 3 काम कराल, तर आज रात्री तुम्हाला पूर्ण आरोग्य मिळेल. First thing, पहली बात, प्रथम, you must believe this Jesus that he carried your sicknesses. आपको ये विश्वास करना है कि इस यीशु ने आपके सारे बीमारियों को उठा लिया है. तुम्हाला हे विश्वास करावा लागेल की ह्या येशूने तुमचे सर्व आजार विकार उचललेला आहे. Because dear one, this book which is in my hand, it is the Bible, the living word of God, and it is written in this Bible that he carried our sicknesses upon his body. क्योंकि ये बाइबल जो मेरे हाथ में है वो जीवन की पुस्तक है, और इसमें लिखा गया है कि उसने हमारे सारे बीमारियों को अपने ऊपर उठा लिया है. कारण हे जे माझ्या हातात असलेलं पुस्तक आहे ते पवित्र शास्त्र आहे, आणि ह्या देवाचं वचन असं म्हणते की त्याने आपले सर्व आजार आणि विकार स्वतःवर Matthew घेतला आहे. chapter 8 verse 17 it is written. मत्ती 8वें अध्याय के 17वें वचन में कहा गया है. मत्ती शुभवर्तमान 8वां अध्याय 17व्या वचनात लिहिलं आहे. Read that verse. पढ़िए. वाचूया. त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले, असे जे यशाया संदेष्टाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. ताकि जो वचन यशायाह भविष्यवक्ता के द्वारा कहा गया था वो पूरा हो, कि उसने आप हमारी दुर्बलताओं को ले लिया और हमारी बीमारियों को उठा लिया. that it might be fulfilled which was spoken by Isaiah the prophet, saying, Himself took our infirmities and bare our sicknesses. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. Hear what the word of God says. यहाँ वचन क्या कहता है? इथे देवाचे वचन काय He म्हणते? himself took our infirmities and bare our sicknesses upon his body. उसने हमारे सारे अधर्मों को उठाया और हमारे बीमारियों को अपने शरीर में ले लिया. त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. It was told in the Old Testament in the book of Isaiah. यहाँ तक कि पुराने नियम में यशायाह की पुस्तक में ये तो लिखा गया है. जुना करारामध्ये यशाया संदेशाद्वारे असे म्हटले होते. Even before the birth of our Lord Jesus Christ, this prophecy, prediction was told about him. हमारे प्रभु यीशु मसीह के जन्म के पहले ये भविष्यवाणी हो गई थी. आपल्या येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदरच हा संदेश झाला होता. So brother and sister, if you want to be healed from your sicknesses, first thing you must believe that Christ carried your sicknesses upon his body. इसलिए प्रिय भाइयों बहनों, यदि आपको अपनी बीमारियों से चंगाई पाना है तो पहले आपको ये विश्वास करना होगा कि यीशु ने आपकी सारी बीमारियों को अपने शरीर पर उठा लिया है. प्रियानो, जर तुम्हाला तुमच्या आजारापासून बरं व्हायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला असं विश्वास करावा लागेल की येशू ख्रिस्ताने तुमचे सर्व आजार आणि विकार त्याच्या शरीरावर घेतले होते. If you say the sickness is upon my body, you will be continuing your sickness. यदि आप कहेंगे कि ये बीमारी मेरे शरीर में है, तो ये
बीमारी आपके जीवन में निरंतर बनी रहेगी. जर तुम्ही म्हणाल हे आजार माझ्या शरीरात आहे तर त्याच आजारात तुम्हाला राहावं लागेल. But if you say this sickness Christ has already taken upon his body more than 2000 years ago, पर यदि आप कहेंगे कि 2000 साल पहले इस बीमारी को प्रभु यीशु मसीह ने अपने शरीर पर उठा लिया तर है, जर तुम्ही म्हणता 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताने माझे आजार आणि विकार स्वतःवर घेतले now आहेत. look at me please. अभी कृपया मुझे देखिए, आता मला पहा What is upon my head? मेरे सिर पर क्या रखा गया है. माझ्या डोक्यावर काय It आहे. is a burden as a shadow I am telling you, it is a burden of sickness. ये मैं आपको एक सादृश्य के तौर पर बता रहा हूँ, ये एक पाप का, एक बीमारी का बोझ है. एक सादृश्य रूपात मी म्हणतो हे जे आहे आजाराचं ओझं आहे. For example, he is the Jesus. मान लीजिए कि ये यीशु है. उदाहरणासाठी समजून घ्या हा I येशू came to आहे. know that this Jesus, he carried my sicknesses upon his body on the cross more than 2000 years ago. मुझे जब ये पता लगा कि इस यीशु ने 2000 वर्ष पहले मेरी बीमारियों को अपने शरीर पर उठा लिया है, आणि आता मला समजून आलेलं आहे की हा येशूने 2000 वर्षापूर्वी माझे आजार स्वतःवर घेतले आहेत. Before having the knowledge, I suffered in my sicknesses. इस जानकारी के पहले मैं अपने शरीर में बीमारियों से पीड़ित रहा. हे जाणीव मिळण्याच्या अगोदर मी माझा आजार वाहत राहिलो. But you know, now you look at me. पर अभी आप मुझे देखिए, आता तुम्ही मला पहा. I am putting my sicknesses upon his head. मैं अपनी बीमारियों को इसके सिर पर रख रहा हूँ, आता मी माझा आजार त्या व्यक्तीवर टाकतो. Because he already carried my sicknesses upon his body. क्योंकि उसने अपने शरीर पर मेरी बीमारियों को उठा लिया है. कारण त्याने त्याच्या शरीरावर अगोदरच माझे Now I रोग am वाहिले. free. Now I am free. अभी मैं स्वतंत्र हो चुका हूँ. आता मी मुक्त आहे. Sickness is already upon Jesus. बीमारी पहले से यीशु के शरीर पर आ चुकी है. पहिल्यापासूनच आपले आजार येशूच्या So you must, शरीरावर first आहे. of all, you must believe that Christ has carried your sicknesses upon his body. इसलिए सबसे पहले आपको यह विश्वास करना होगा कि आपकी बीमारियों को यीशु ने अपने शरीर में हर लिया है. म्हणून सर्वात प्रथम तुम्हाला असं विश्वास करायचा आहे की आपले आजार येशूने स्वतःवर वाहिले आहे. And what is the second thing you have to do? दूसरा काम क्या है जो आपको करना है? आणि दुसरं कोणतं गोष्ट करायचं You आहे. must believe that Jesus not only carried your sicknesses, he is willing to heal you. आपको यह विश्वास करना होगा कि उसने आपकी बीमारियों को केवल उठाया ही नहीं है, वह आपको चंगा करने का आग्रह रखता है. आणि दुसरं तुम्हाला असा विश्वास करायचा आहे येशूने माझा आजार उचललेला आहे एवढंच नव्हे पण मला आरोग्य देणे त्याची इच्छा आहे. Matthew chapter 8, when we read, मत्ती 8वें अध्याय में, मत्ती 8वां अध्याय, Matthew chapter 8 and verse 3, मत्ती 8वें अध्याय के 3रे वचन में, मत्ती शुभवर्तमान 8वां अध्याय there we see 3 one leper came to Jesus. वहां पर हम एक कोढ़ी को देखते हैं जो यीशु के पास आया. तेथे एक कुष्ठरोगी येशूकडे आला. And he said, Lord, if you will, you can heal me. उसने कहा, You can cleanse me. उसने कहा कि यदि तू चाहता है तो मुझे शुद्ध कर सकता है. आणि तो म्हटला की तुझी इच्छा असेल तू मला शुद्ध कर. In the third verse, what Jesus said? 3रे वचन में यीशु ने क्या कहा? 3ऱ्या वचनामध्ये येशूने काय Jesus म्हटले. put forth his hand and touched him and saying, I will be thou clean. यीशु ने हाथ बढ़ाकर उसे छुआ और कहा, मैं चाहता हूं तू शुद्ध हो जा. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केले व म्हटले And immediately his leprosy was cleansed. और तुरंत उसका कोढ़ दूर हो गया. शुद्ध हो असं म्हटल्याबरोबर त्याचा कुष्ठरोग जाऊन तो शुद्ध The झाला. second blessing which we can receive in the name of our Lord Jesus Christ, that is the healing from our sicknesses. यीशु के नाम से मिलने वाली दूसरी आशीष हमारे शरीर की बीमारियों से चंगाई है. येशू ख्रिस्ताच्या नावाने मिळणारे दुसरा आशीर्वाद म्हणजे आपल्या शरीराचे आरोग्य. So the second thing what you have to believe, इसलिए दूसरा काम जो हमें करना है वो क्या है? तर दुसरं कोणतं गोष्ट करायचं आहे. believe that Jesus is willing to heal you. आपको ये विश्वास करना है कि यीशु मसीह आपको चंगा करने का आग्रह रखता है. येशूला आपल्याला बरं करण्याची इच्छा आहे हे विश्वास केलं पाहिजे. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. In the same chapter verse 7 also we see the same thing. उसी अध्याय के 7वें वचन में हम इसी बात को देख सकते हैं. 8व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये आपण तेच पाहतो. There we see that there was a one centurion and his servant was sick. वहां पर हम एक सूबेदार को देखते हैं जिसका दास बीमार था. तेथे आपण शताधिपतीला पाहतो ज्याचा Jesus साखर said- जो आहे आजारी होता. Jesus said, I will come and heal him. यीशु ने कहा कि मैं आकर उसे चंगा करूंगा. येशूने म्हटले मी येऊन त्याला आरोग्य देईन. But what did he say? पर सूबेदार ने क्या कहा? पण त्या शताधिपतींनी काय Lord, म्हटले. only you tell the word, my servant will be healed. हे प्रभु तो अपने मुख से कहे तो मेरा दास चंगा हो जाएगा. हे प्रभू फक्त एक शब्दाची आज्ञा कर आणि माझा चाकर बरा होईल. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. Then the second thing, when you believe, you must believe that he is willing to heal you. जब आप अपने जीवन में यह विश्वास करना चाहिए कि वह आपको चंगा करने का आग्रह रखता है.
देवाला तुम्हाला आरोग्य देण्याची इच्छा आहे, ह्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. Jesus will not disappoint you. यीशु आपको निराश नहीं करेगा. येशू कधीही तुम्हाला निराशित करणार You नाही. come to this Jesus. आप इस यीशु के पास आइए. या येशूकडे तुम्ही या. Whatever your sicknesses may be, आपकी बीमारी कुछ भी हो, तुमचे आजार कुठलंही He असो, is willing to heal you. वो आपको चंगा करना चाहता तो है. तुम्हाला आरोग्य देऊ He इच्छितो. don't want to see you in trouble. वो आपको परेशान नहीं देखना चाहता. तुम्ही त्रासात राहावं अशी त्याची He don't इच्छा want to नाही. see you in suffering in your sicknesses. वह नहीं चाहता कि वह आपको अपनी बीमारियों में कष्ट उठाते हुए देखना नहीं चाहता. आजार व क्लेशात राहावं अशी त्याची इच्छा नाही. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. No choice is yours. आप चुनाव आपका है. निवड तुमची आहे. Jesus is willing, now choice is yours. यीशु मसीह तो आग्रह करता है पर चुनाव आपका है. येशूला तर इच्छा आहे, पण निवड तुमची आहे. That's why what you have to do. इसलिए आपको क्या करना है? म्हणून तुम्हाला काय Say, करायचं Lord आहे? Jesus, I come to you. आप कहिए कि हे यीशु मैं तेरे पास आता हूँ. म्हणा, हे येशू मी तुझकडे येतो. I spent my money to get a healing from my sicknesses, but I could not. मेरी बीमारियों से चंगाई पाने के लिए मैंने पैसे खर्च किए पर मुझे चंगाई नहीं मिली. आजारापासून आरोग्य मिळवण्यासाठी पैसे खर्च केले, पण मला मिळालं नाही. But today I came to know the gospel. पर आज मुझे सुसमाचार पता लगा. पण आज मला सुवार्ता कळाली. Today I come to know that you are my healer. आज मुझे पता लगा कि तू मेरा वैद्य है. आज मला समजून आले की तू माझा वैद्य आहे. And what is the third thing you have to do to get healing? चंगाई पाने के लिए तीसरा काम जो आपको करना है वो क्या है? आरोग्य प्राप्त करण्यासाठी तिसरं कोणतं काम You करायचं must आहे? believe this Jesus that He is able to heal you. आपको ये विश्वास करना होगा कि आपको चंगा करने के लिए वो सामर्थी है. तुम्हाला विश्वास करायचा आहे की तो तुमचा आजार बरं करू शकतो. Sometimes some people we see in this world, when they will come to know about the specialist about certain sicknesses, and if they are afflicted with that sicknesses, they will only approach to that specialist. कभी कभी हम इस संसार में देखते हैं कि यदि किसी को किसी बीमारी के विशेषज्ञ के बारे में पता लगता है और यदि वो उस खास बीमारी से परेशान होते हैं तो उस विशेषज्ञ से मिलने जाते हैं. आणि जर कुणालाही एक आजाराचा वैशिष्ट्य वैद्य आहे असं त्यांना कळतं, तर ते प्रथम ज्यांना जे आजार असेल तर त्या वैद्यांकडे ते जातात. But dear brothers and sisters, the worldly doctor, they can be failed. पर प्रिय भाइयों बहनों, संसारिक वैद्य शायद चूक जाते हैं. पण प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जगिक वैद्य पराजित होतो. Even when they will do the treatment to the patient, जब यहाँ तक कि जब वे बीमारियों के ऊपर क्रियाएं करते हैं, आणि इथपर्यंत की जेव्हा ते आजारांवर उपचार करतात, what they will say, you know, वे क्या कहते हैं मालूम है? काय म्हणतात? we are doing our efforts, हम तो यत्न कर रहे हैं, आम्ही तर प्रयत्न करतो, but only Upperwala can heal you. पर केवल ऊपर वाला आपको चंगा कर सकता है. फक्त जो वर आहे तोच तुम्हाला आरोग्य देऊ Only शकतो. God can heal you, they will say like that. वे कहते हैं कि केवल परमेश्वर आपको चंगा कर सकता है. देवच तुम्हाला वाचवू शकतो. Hebrew chapter 7 and verse 25, it is written, He is able. इब्रानियों की पत्री 5वें अध्याय के 7:25. 7वें अध्याय के 25वें वचन में कहा गया है कि वह सामर्थी है. आणि इब्री लोकास पत्र 7वां अध्याय 25व्या वचनामध्ये लिहिलेला आहे की तो समर्थ आहे. He is able to save. वह उद्धार करने के लिए सामर्थी है. कारण देण्यासाठी समर्थ He is आहे. able to heal. वह चंगा करने के लिए सामर्थी है. आरोग्य देण्यासाठी समर्थ In the आहे. name of Jesus, there is a healing for you tonight. आज रात यीशु के नाम से आपके लिए चंगाई है. आज रात्री येशूच्या नावाने तुम्हाला आरोग्य With आहे. all the humility of your heart to come to this Jesus. अपनी मन की दीनता से इस यीशु के पास आइए. या लीन मनाने येशूकडे या. Don't think that Jesus is the God of Christians. आप ये ना सोचिए कि यीशु केवल मसीहों का ईश्वर है. असा विचार करू नका की येशू हा फक्त ख्रिस्तींचा He is देव the आहे. universal God. He What? is the God of all universe. वह सारे संसार का ईश्वर है. तो पूर्ण विश्वासा तो ईश्वर He is देव the आहे. creator of the whole universe. वह सारे संसार या ब्रह्मांड का सृजनहार है. सर्व विश्वासा तो देव आहे. That's why you come to this Jesus, then He will heal you. इसलिए आप इस यीशु के पास आइए, वह आपको चंगाई देगा. म्हणून तुम्ही या येशूकडे या आणि तो तुम्हाला आरोग्य देईल. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. For this healing, you needed faith. इस चंगाई के लिए आपको विश्वास जरूरी है. या आरोग्यासाठी तुम्हाला विश्वासाची गरज आहे. When we read Gospel of St. John, chapter 4, योहन्ना रचित सुसमाचार 4था अध्याय योहान शुभवर्तमान 4था अध्याय and verses 46 to 53, when we read, 46वें वचन से 53वें वचन तक जब हम पढ़ते हैं, 46व्या वचनापासून 53व्या वचनापर्यंत. now no need, there is no time to read all these verses. इन सब
सभी वचनों को पढ़ने के लिए समय नहीं है, हे वचन वाचण्यासाठी आपल्याला वेळ नाही, but you can note down these verses and when you go home you can read. इन वचनों को आप लिख लीजिए और घर जाकर पढ़िए। हे वचन लिहून घ्या आणि घरी जाऊन वाचा. There we read the nobleman, his son was sick. वहाँ पर हम एक प्रतिष्ठित पुरुष को देखते हैं जिसका पुत्र बीमार था, तेथे आपण एक आदरणीय व्यक्तीविषयी वाचतो, त्याचा मुलगा जो And he आजारी was होता at the point of death. और वह मृत्यु के कगार पर था। आणि तो मरणाच्या पाताळावर होता. And what he called Jesus. उसने यीशु को बुलाया। त्याने येशूला बोलावले. Jesus said, I will come and heal him. यीशु ने कहा कि मैं आकर चंगा करूंगा। येशूने म्हटले मी येऊन त्याला आरोग्य देतो. But what did he say? पर उसने क्या कहा? पण त्याने काय I म्हटले? am not worthy that you should come under my roof. तू मेरे घर के छत के नीचे आने के लिए मैं योग्य नहीं तू हूँ। माझ्या छपराखाली यावं अशी माझी योग्यता But if नाही. you say the word, my son will be healed. यदि तू अपने मुंह से एक वचन बोलेगा तो मेरा पुत्र चंगा हो जाएगा। तुझ्या मुखाने एक शब्द बोलले तर पुरे आहे, माझा मुलगा बरा होईल. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो। देवाचे गौरव And असो. what Jesus said, यीशु ने क्या कहा? तेव्हा येशूने काय let म्हटले? it be according to your faith. तेरे विश्वास के अनुसार होने दे। तुझ्या विश्वासानुसार होऊ दे. Dear brothers and sisters, प्रिय भाइयों बहनों, प्रिय भावांनो आणि बहिणींनो, you must have faith for healing from Jesus. चंगाई के लिए यीशु पर आपको विश्वास जरूरी है। आरोग्य प्राप्त करण्यासाठी तुम्हाला येशूवर विश्वास ठेवणे आवश्यक Having आहे. faith upon Jesus means having faith upon His word, what He has spoken. यीशु पर विश्वास रखने का मतलब उसके द्वारा कहे गए वचनों पर विश्वास रखना। येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे येशूने उद्गारले प्रत्येक वचनांवर विश्वास ठेवणे. Yes, there is a power in the word of God. हाँ, परमेश्वर के वचन में सामर्थ है। होय, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनामध्ये That's सामर्थ्य why in the आहे. Bible it is written, I will send my word and heal them. यही कारण है कि वचन में कहा गया है कि मैं उसने अपना वचन भेजकर उन्हें चंगा किया। आणि म्हणून देवाच्या वचनात लिहिलेलं आहे, वचन पाठवून The त्याने word of आरोग्य God दिले. is coming to you. परमेश्वर का वचन आपके पास आ रहा है। आता देवाचे वचन तुमच्याकडे येत आहे. Wherever you may be, आप कहीं भी क्यों न हो, तुम्ही कुठेही असा, whatever your sicknesses may आपकी be, बीमारी कुछ भी हो, तुमचे आजार कोणताही the असू word द्या. of God is coming to you to heal you. परमेश्वर का वचन चंगाई देने के लिए आपके समीप आ रहा है। देवाचे वचन तुम्हाला आरोग्य देण्यासाठी तुमच्या जवळ Open येत your आहे. heart for the word of God. परमेश्वर के वचन के लिए अपना हृदय खोलिए। देवाच्या वचनासाठी आपलं हृदय Open उघडा. your heart for Jesus. यीशु के लिए अपना हृदय खोलिए। येशूसाठी तुमचं हृदय उघडा. Say, Lord Jesus, come into my heart. कहिए, हे यीशु मेरे हृदय में आ जा। म्हणा, हे येशू तू माझ्या हृदयात ये. Put your hand where you are having sickness in your body. आपके शरीर में जहाँ पर बीमारी है वहाँ पर अपना हाथ रखिए। ज्या ठिकाणी तुम्हाला आजारी आहे तेथे तुम्ही आपला हात ठेवा. Wherever you are having sickness, dear one, put your right hand there. प्रिय लोगों, आपके शरीर में जहाँ भी बीमारी है वहाँ पर अपना हाथ रखिए। प्रियानो, जिथे तुम्हाला आजार आहे तेथे तुम्ही तुमचा हात ठेवा. Jesus is going to touch you. यीशु आपको छूने जा रहा है। तो तुम्हाला स्पर्श करणार He आहे. is sending His word to heal you. वो आपको चंगाई देने के लिए अपना वचन भेज रहा है। तो तुम्हाला आरोग्य देण्यासाठी वचन पाठवत आहे. Believe the words of Jesus. यीशु के वचनों पर विश्वास कीजिए। येशूच्या वचनावर विश्वास ठेवा. Right now you will be healed. इसी समय आप चंगे होंगे। आता तुम्हाला आरोग्य मिळेल. You have no need to go back with your sickness. आपको अपनी बीमारियों के साथ वापस जाने की जरूरत नहीं तुमचा है। आजार घेऊन तुम्हाला परत जाण्याची गरज नाही. We see in the word of God, परमेश्वर के वचन में हम देखते हैं देवाच्या वचनात आपण 2 पाहतो, blind men came to Jesus for healing. दो अंधे लोग चंगाई के लिए यीशु के पास आए। दोन आंधळे येशूकडे They आरोग्यासाठी आले cried, उन्होंने दुहाई दिया, आणि ते रडू लागले. Son of David, have mercy upon us. हे दाऊद के संतान हम पर दया कर। ते ओरडून म्हणू लागले, हे दाविदाच्या पुत्र आमच्यावर Son of दया David, कर. have mercy upon हे us. दाऊद के संतान हम पर दया कर। हे दाविदाच्या पुत्र आम्हावर दया कर. What Jesus told them, यीशु ने क्या कहा? येशूने काय म्हटले? do you believe that I can do this? क्या तुम विश्वास करते कि मैं ये कर सकता हूँ? हे मी करू शकतो असं तुझा विश्वास आहे का? Do you believe that I can heal you? क्या तुम विश्वास करते हो कि मैं तुम्हें चंगा कर मी सकता तुला हूँ? आरोग्य देऊ शकतो असं तुझा विश्वास आहे का? That is written Matthew chapter 9 verses 27 to 30. मत्ती 9वें अध्याय के 27वें वचन से 30वें वचनों तक वह लिखा गया है। आता शुभ वर्तमान 9वा अध्याय 27 ते 30व्या And वचनापर्यंत what they लिहिलं आहे. said, उन्होंने क्या कहा? तेव्हा त्याने काय म्हटले? yes Lord, we believe you can do. हाँ प्रभु, हम ये विश्वास करते हैं कि तू कर सकता है। होय प्रभू, आमचा विश्वास आहे, तू करू शकतो. Let it be according to your faith, Jesus said. यीशु ने कहा कि तुम्हारे विश्वास के अनुसार होने दे। येशूने म्हटले, तुझ्या विश्वासानुसार होऊ दे. These 2 blind men, they were healed. ये दो अंधे चंगे होकर वापस गए। हे दोघेही आंधळ्यांना आरोग्य मिळालं. Our Jesus Christ is the same yesterday, today and forever. हमारा यीशु मसीह कल, आज और हमेशा के लिए एक सा है। आपला प्रभू येशू ख्रिस्त काल, आज
आज आणि युगानुयुग He is एकसारखा आहे. unchanging God. वह ना बदलने वाला परमेश्वर है. न बदलणारा देव आहे. Jesus who healed these two blind men. वह यीशु जिसने इन 2 अंधों को चंगा किया. ज्या येशूने ह्या 2 आंधळ्यांना आरोग्य दिलं. Jesus who healed that lame man. यीशु जिसने उस लंगड़े को चंगा किया. ज्या येशूने त्या लंगड्याला आरोग्य Jesus who दिलं. healed the son of that nobleman. यीशु जिसने उस प्रतिष्ठित पुरुष के पुत्र को चंगा किया. त्या आदरणीय व्यक्तीच्या मुलाला ज्या येशूने The आरोग्य दिलं. same Jesus is among us tonight. वही यीशु आज रात हमारे बीच में है. तोच येशू आज आपल्या रात्री आपल्या मध्ये He आहे. ever liveth. वो हमेशा के लिए जीवित है. सर्वदा जिवंत आहे. He the same yesterday, today and forever. वो काल आज और हमेशा के लिए एक सा ही है. काल आज आणि युगानुयुग एक If सारखा you आहे. believe, you shall see the glory of God tonight. यदि आप विश्वास करेंगे आज रात परमेश्वर की महिमा को देखेंगे. जर तुम्ही विश्वास ठेवाल तर आज रात्री देवाचे गौरव But पहाल. let me tell you also why sicknesses comes. इसलिए मैं आपको बताना चाहता हूँ कि बीमारी आने के कारण क्या है. आता हे आजार येण्याचं कारण काय ते मी तुम्हाला When सांगतो. we see in the word of God, परमेश्वर के वचन में जब हम देखते हैं जेव्हा आपण देवाच्या वचनात पाहतो. Mark chapter 2 and verse 5. मरकुस 2 अध्याय 5वां वचन. मार्क शुभवर्तमान 2 अध्याय 5 वचन. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. यीशु ने उनका विश्वास देखकर उस झोले के मारे हुए से कहा, हे पुत्र, तेरे पाप क्षमा हुए. When Jesus saw their faith, he said unto the sick of the palsy, Son, thy sins be forgiven thee. Before healing that person, first of all we see Jesus told him, Son, thy sins are forgiven. उस व्यक्ति को चंगाई देने के पहले यीशु ने उससे कहा कि तेरे पाप क्षमा हुए. त्या व्यक्तीचा आजार बरं करण्या अगोदर येशूने त्या व्यक्तीला म्हटलं, हे मुला तुझे पाप क्षमा झाली. When he came to Jesus for healing, he was carried by 4 people. जब ये व्यक्ति यीशु के पास चंगाई के लिए आया तब वह 4 लोगों के द्वारा उठाकर लाया गया. आणि येशूकडे आरोग्य प्राप्त करण्यासाठी येताना 4 लोकांनी त्याला उचलून आणलं. But when we read the same chapter verses 19 to 12, verses 9 to 12, उसी अध्याय के 9वें वचन से 12वें वचनों तक पढ़ने पर त्याच अध्यायाचं 9व्या वचनापासून 12व्या वचनापर्यंत आपण first पाहतो. Jesus told him, Son, thy sins be forgiven. सबसे पहले यीशु ने कहा, हे पुत्र तेरे पाप क्षमा हुए. प्रथम येशूने म्हटले, मुला तुझे पाप क्षमा झाली. And then Jesus told him, take up thy bed and walk. दूसरा यीशु ने कहा, अपनी खाट उठाकर चल. आणि दुसऱ्या येशूने म्हटले, तुझे बाज उचल आणि तू चाल. So that means his sickness was because of his sin. इसका मतलब है कि उसकी बीमारी उसके पाप के कारण आई थी. ह्याचे अर्थ ह्याचे जे आजार आहे त्याच्या पापाद्वारे आले. When we read John chapter 5, योहन्ना रचित सुसमाचार 5वां अध्याय योहान 5व्या अध्यायामध्ये verse 5 when we read, 5वें वचन में पढ़ते हैं. 5व्या वचनात आपण पाहतो. there also we see one person was waiting for healing. वहाँ पर एक व्यक्ति जो कि चंगाई के लिए इंतजार कर रहा है देखते हैं. तेथेही एक व्यक्ती जो आहे खूप वर्षापासून आरोग्यासाठी वाट पाहत होता. Last 38 years he was waiting for healing. पिछले 38 सालों से वह चंगाई के लिए बाट जोड़ रहा है. मागील 38 वर्षापर्यंत तो वाट पाहत होता. Jesus came there यीशु वहाँ पहुंचा. येशू तेथे आला and asked him, उससे पूछा, आणि त्याला do you विचारलं, want to be whole? क्या तू चंगा होना चाहता काय है? तुला आरोग्य मिळवायचं What did he आहे? say? उसने क्या कहा? त्याने काय Lord, म्हटले? there is no one to help me. हे प्रभु मेरी मदद करने के लिए कोई नहीं हे है. प्रभू मला मदत करणारा कोणी नाही. Dear brothers and sisters, प्रिय भाई बहन, प्रिय भाऊ आणि you may be बहिणींनो, thinking there is no one to help me to get rid from my sickness. शायद आप सोच रहे हैं कि आपकी बीमारियों से चंगाई पाने के लिए आपकी मदद करने के लिए कोई नहीं है. प्रियानो, तुम्हाला वाटत असेल आपल्या आजारापासून बरं होण्यासाठी मदतीला कोणी नाही. But Jesus told to this man, पर यीशु ने इस व्यक्ति से कहा, पण येशूने ह्या व्यक्तीला take म्हटलं, up thy bed and walk. अपना खाट उठाकर चल फिर. तू तुझे बाज उचलून चालू लाग. This man also walked by the words of Jesus. और यह व्यक्ति भी यीशु के वचनों से चलने लगा. ह्या व्यक्तीने जो येशूच्या वचनाद्वारे चालू लागला. Now you read John chapter 5 verse 14. अभी यूहन्ना 5वें अध्याय का 14वां वचन पढ़िए. आता योहान शुभवर्तमान 5वां अध्याय 14वां वचन वाचूया. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा तू बरा झाला आहेस. आतापासून पाप करू नको. करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. इन बातों के बाद वो यीशु को मंदिर में मिला. तब उसने उससे कहा, देख तू तो चंगा हो गया है, फिर से पाप मत करना,
ऐसा ना हो कि इससे कोई भारी विपत्ति तुझ पर आ पड़े। Glory be to God. परमेश्वर की महिमा हो। देवाचे गौरव असो. Here we see, after the healing, this man met to Jesus. यहाँ पर हम देखते हैं कि चंगाई के बाद ये व्यक्ति यीशु से मिल रहा है। आणि आपण पाहतो ह्या व्यक्तीला आरोग्य मिळाल्यानंतर तो येशूकडे And what जातो. Jesus told him? यीशु ने से क्या कहा? येशूने त्याला काय म्हटले? Now you are healed, sin no more. तू चंगा हो गया है, फिर से पाप मत करना। आता तू बरा झालास, आता पाप करू नकोस. Lest a worse thing come upon you. Lest a worse thing come upon इससे भी भयंकर बात तेरे जीवन में ना आए। पूर्वीपेक्षा अधिक वाईट तुला होऊ नये. So brothers and sisters, प्रिय भाई बहन, प्रिय भावांनो आणि बहिणींनो, sicknesses come because of sin. बीमारियां पाप के कारण आती हैं। पापामुळे आजार येते. That's why when our sins are forgiven, sicknesses will be healed. इसलिए जब हमारे पाप क्षमा होते हैं, हमारी बीमारियों से चंगाई होती है। म्हणून जेव्हा आपले पाप क्षमा होते तेव्हा आपला आजारही बरा होतो. But who can heal us? पर कौन हमें चंगा कर सकता है? कोण आपल्याला आरोग्य Who देऊ can शकतो? forgive our sins? कौन हमारे पाप क्षमा कर कोण सकता आपले है? पाप क्षमा करू शकतो? Only Jesus. केवल यीशु मसीह। फक्त येशू ख्रिस्त. Jesus can forgive our sins and Jesus can heal our sicknesses. यीशु हमारे पापों को क्षमा कर सकता है, वो हमारी बीमारियों से चंगाई दे सकता है। येशू आपले पापांची क्षमा करू शकतो, तो आपले आजार बरे करू शकतो. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो। देवाचे गौरव So असो. this is a second blessing we see in the name of our Lord Jesus Christ. प्रभु यीशु मसीह के नाम से मिलने वाली दूसरी आशीष यही है। येशू ख्रिस्ताच्या नावाने मिळणारा दुसरा आशीर्वाद आहे. Today healing is for you. आज रात चंगाई आपके लिए है। आज रात्री आरोग्य तुमच्यासाठी With a आहे. broken and contrite heart, come to Jesus. एक टूटे हुए हृदय और पिसे हुए मन के साथ यीशु के पास आइए। भग्न व अनुतप्त हृदयाने तुम्ही येशूकडे He या. will not despise you. वो आपको रद्द नहीं करेगा। तो तुम्हाला कधीही घालवून टाकणार Jesus नाही. himself said, यीशु ने कहा है, येशूने स्वतः म्हटले, if anyone will come to me, no wise I will cast him यदि out. कोई मेरे पास आए तो मैं उसे किसी भी रीति से रद्द नहीं करूंगा। जर कोण मजकडे येतो तर मी त्याला घालवून टाकणार नाही. Don't reject yourself. आप अपने आप को इंकार ना कीजिए। तुम्ही स्वतःला रद्द करू नका. Don't reject yourself. आप अपना इंकार ना कीजिए। तुम्ही स्वतःला रद्द करू नका. Jesus is not rejecting you, dear ones. प्रिय भाई बहन, यीशु आपको इंकार नहीं कर रहा है। नो, येशू तुम्हाला घालवून देत नाही. He said, if you will come to me, no wise I will cast you out. वो कहता है कि यदि तू मेरे पास आएगा तो मैं किसी रीति से तुझे रद्द नहीं करूंगा। येशू म्हणतो, जर तुम्ही माझकडे याल तर मी तुम्हाला कुठल्याही कारणाने घालवून टाकणार I will नाही. heal you. मैं तुझे चंगा करूंगा। मी तुम्हाला I आरोग्य will heal देणार. your sickness. मैं तेरी बीमारियों से चंगाई मी दूंगा। तुमचे आजार बरे करीन. I will give you good health. मैं तुझे चंगाई और आरोग्य दूंगा। मी तुम्हाला आरोग्य आणि बळ देणार. I will deliver you from your mental problem. मैं तुझे मानसिक तनावों से छुटकारा दूंगा। मानसिक समस्यातून मी तुला सोडवे. I will deliver you from your heart problem. मैं तुझे दिल की बीमारी से चंगाई दूंगा। हृदयाच्या त्रासाने मी तुम्हाला सोडवणार. I will solve your problems. मैं तेरी समस्याओं का हल करूंगा। तुमचे सर्व समस्या मी दूर My करेन. son, my daughter, you come to me. मेरे बेटे मेरी बेटी मेरे पास आ जा। हे माझ्या मुला, हे माझ्या मुली, तू माझकडे ये. For a long time I am waiting for you. एक लंबे समय से मैं तेरा इंतजार कर रहा हूँ। अनेक दिवसापासून मी तुझी वाट पाहत Don't आहे. go far away from me, मुझसे दूर ना जा, माझ्यापासून लांब but जाऊ come नको. closer to me. मेरे पास आ जा। माझ्याकडे तू ये. There is the only solution for you in me. मुझ में ही के लिए तेरे समस्याओं का समाधान है। फक्त माझ्यामध्येच तुझ्या समस्यांची शांती होईल. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो। देवाची स्तुती असो. Tonight is a deliverance for you. आज रात आपके लिए छुटकारे की रात है। आज रात्री तुम्हाला सुटक्याचा Tonight is रात्र a आहे. healing for you. आज रात आपके लिए चंगाई है। आज रात्री तुम्हाला आरोग्य आहे. Accept your sins and be healed. अपने पापों को मान लीजिए और बीमारी से चंगाई पाइए। पापे कबूल करा आणि तुमच्या आजारापासून तुम्ही मुक्त व्हा. Third blessing in the name of Jesus. यीशु के नाम से मिलने वाली तीसरी आशीष। येशूच्या नावाने मिळणारं There तिसरं is a power in आशीर्वाद. the name of Jesus. यीशु के नाम में सामर्थ्य है। येशूच्या नावात सामर्थ्य There is आहे. a power in the name of Jesus. यीशु के नाम में सामर्थ्य है। येशूच्या नावात सामर्थ्य आहे. Let's read 1 Samuel chapter 17, पहला शमूएल 17वां अध्याय पहिला शमूएल 17वा अध्याय verse 45 and 46. 45वें और 46वें वचन। 45 आणि 46वा वचन. तेव्हा दावीद त्या पलिष्ठ्यास म्हणाला, तू तरवार, भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस आणि इस्रायली सैन्याच्या देवाला तो तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करीन व तुझे शीत धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यास व वनपशूस देईन. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीस विदित होईल. दाऊद ने पलिश्ती से कहा, तू तो तलवार और भाला और सांग लिए हुए मेरे पास आता है, परंतु मैं सेनाओं के यहोवा के नाम से तेरे पास आता हूँ, जो इस्राएली सेना का परमेश्वर है और उसी को तूने ललकारा है। आज के दिन यहोवा तुझको मेरे हाथ में कर देगा और मैं तुझको मारूंगा
और तेरे धड़ से अलग करूंगा, और मैं आज के दिन फलिस्ती सेना की लोथे आकाश के पक्षियों और पृथ्वी के जीव जंतुओं को दे दूंगा। तब समस्त पृथ्वी के लोग जान लेंगे कि इस्राएल में एक परमेश्वर है। Then said David to the Philistine, Thou comest to me with a sword, and with a spear, and with a shield, but I come to thee in the name of the Lord of hosts, the God of the armies of Israel, whom thou hast defied. This day will the Lord deliver thee into mine hand, and I will smite thee, and take thine head from thee, and I will give the carcasses of the host of the Philistines this day unto the fowls of the air, and to the wild beasts of the earth, that all the earth may know that there is a God in Israel. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो। देवाचे गौरव असो. Here we see that David went to fight against this Goliath. यहाँ पर हम देखते हैं कि दाऊद गोलियत का सामना करने जा रहा है। येथे आपण पाहतो दावीद जो आहे गलियाताच्या विरोधात This जातो. Goliath was a champion of the army of Philistine. और ये गोलियत जो है वह फलिस्तियों की सेना का एक सरदार था। आणि हा जो गलियात आहे तो फलिस्त्यांचा सैनिकाचा सरदार किंवा अधिपती होता. 40 days, morning and night, he challenged to the children of Israel. 40 दिन सुबह शाम इस्राएल के लोगों को वह चुनौती देते रहा। आणि 40 दिवस रात्रंदिवस जो आहे इस्रायली लोकांना तो आव्हान देत होता. You gave me one man that he may come and fight with me. If he will overcome me, we will become your servants. तुम्हारे बीच में से एक मनुष्य को चुनो ताकि वो मेरा सामना करे। यदि वो मुझ पर प्रबल होगा तो मैं तुम्हारे अधीन हो जाऊंगा। तुमच्यामधून एका व्यक्तीला निवडा आणि तो येऊन माझ्या पुढे लढाई करू दे, आणि जर तुम्ही जिंकलात तर आम्ही तुमचे दास होऊ. But the children of Israel, we see that they could not face him. पर हम देखते हैं कि इस्राएल के लोग उसकी चुनौती का सामना ना कर सके। पण हे इस्रायली लोकांना जे आहे त्याच्या आव्हानापुढे उभं राहता They were afraid of him. वे उससे डरने लगे। आणि ते भिऊ लागले. But we see the young boy David came there. पर हम एक जवान व्यक्ति दाऊद को देखते हैं जो वहां पहुंचा। पण आपण पाहतो तरुण व्यक्ती दावीद तिथं He आला. heard this challenge. उसने इस चुनौती को सुना। त्यांनी हे आव्हान ऐकले. He said, I will go and fight against this Goliath. उसने कहा कि मैं जाकर इस गोलियत का सामना करूंगा। म्हणतो मी जाऊन या गलियाताच्या विरोधात लढेन. In the beginning, people stopped him. आरंभ में लोगों ने इसे रोकने का प्रयास किया, सुरुवातीला लोकांनी त्याला थांबवले. But he said, I will go. पर उसने कहा मैं जाऊंगा, तरी तो म्हणतो की मी जाणार. Because he told about his personal experience. क्योंकि उसने अपने व्यक्तिगत अनुभव के विषय में कहा। कारण त्यांनी त्याचे वैयक्तिक अनुभव सांगितले. Once lion and bear came and they took the lamb from the flock. एक बार शेर और भालू आए और उन्होंने भेड़ों की झुंड में से मेमने को उठाकर ले गए। एक दिवस जे आहे सिंह आणि अस्वल आले आणि त्यांच्या तोंडातनं त्यांनी एक मेंढरू काढून घेतला. And I pursued the lion and bear and killed them and rescued that lamb. मैंने उस शेर और रीछ का पीछा किया और उन्हें मारकर उस मेमने को बचा लिया। त्या सिंह आणि अस्वलाच्या मागे मी गेलो आणि त्या मेंढराला त्याच्या तोंडातून बाहेर काढलं. So this Philistine will be like that only. इसलिए यह फलिस्ती भी इसी के समान होगा। म्हणून हा फलिस्ती तसाच असणार. So how he went to fight against this Goliath? वह किस प्रकार इस गोलियत का सामना करने गया? आणि तो कसा ह्या गलियाताच्या विरोधात गेला. Not in his name. Not in his name. अपने नाम से नहीं, स्वतःच्या नावाने नाही. Not with the spear and sword. ना तो तलवार और भाले के साथ, भाला भरशी तलवार घेऊन नाही. But in which name he went? पर वह किस नाम से गया? पण कोणाच्या नावाने तो गेला. How he went to fight against that Goliath? वह गोलियत का सामना करने के लिए कैसे गया? गलियाताचा सामना करण्यासाठी तो कसा गेला. I come to thee in the name of the Lord of hosts. मैं सेनाओं के यहोवा के नाम से तेरे विरोध में आता हूँ। सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी I तुझ्याकडे come आलो to thee in the आहे. name of the hosts. मैं सेनाओं के यहोवा के नाम से तेरे विरोध में आता हूँ। सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी I तुझ्याकडे येत come to thee आहे. in the name of the Lord of the hosts. मैं यहोवा के सेनाओं के नाम से तेरे विरोध में आता हूँ। सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझकडे आलो आहे. And today this name will give you into my hands. और आज ये नाम तुझे मेरे हाथों में कर देगा। आज हेच नाव तुला माझ्या हाती देईल. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो। देवाचे गौरव Dear असो. brothers and sisters, प्रिय भाई बहन, प्रिय भावांनो आणि there is a बहिणींनो, power in the name of Jesus. यीशु के नाम में सामर्थ है। येशूच्या नावात सामर्थ्य What आहे. this Goliath stands for? ये गोलियत किस बात को दिखाता है? हा गलियात काय कोण आहे. When David stands for Jesus, जब दाऊद यीशु का सादृश्य है, आणि दावीद जो आहे येशूचा Goliath सादृश्य is a आहे. type of devil. गोलियत शैतान का सादृश्य है। हा गलियात सैतानाचा Our सादृश्य Lord आहे. Jesus Christ, He destroyed the devil. हमारे यीशु मसीह ने शैतान को नाश किया। आपल्या येशू ख्रिस्ताने सैतानाला ठार So in मारले. the name of Jesus, there is a victory for you on devil. इसलिए आपके जीवन में भी शैतान के ऊपर यीशु के नाम में एक विजय है। आपल्या जीवनामध्येही येशूच्या नावाने सैतानावर आपल्याला जय Therefore you मिळेल.
have no need to fear from devil. इसलिए शैतान से डरने की कोई जरूरत नहीं है. म्हणून सैतानाला भिण्याची गरज नाही. He will bring different kinds of doubts and fears in your heart. वो विभिन्न प्रकार के संदेह और भय आपके हृदय में लाएगा. अनेक प्रकारची भीती आणि शंका तुमच्या मनात तो He आणेल. will say you are a new believer. वो कहेगा कि तू एक नया विश्वासी है. तो म्हणेल की तू एक नवीन विश्वासू आहे. You cannot stand. तू खड़ा नहीं रह सकेगा. तुला उभं राहता येणार नाही. You cannot stand in this divine healing. तू इस दैवीय चंगाई में खड़ा नहीं रह सकेगा. दैवी आरोग्यासाठी तुला उभं You राहता cannot येणार run this नाही. race. तू इस दौड़ को दौड़ नहीं सकेगा. आणि हे धाव तुला धावता येणार You will नाही. become backslider. तू पीछे हट जाएगा. पतन पावशील. But dear brothers and sisters, प्रिय भाई बहन, प्रिय भावांनो आणि in the बहिणींनो, name of Jesus there is a victory. यीशु के नाम में एक जय है. येशूच्या नावाने आपल्याला जय आहे. Goliath speaks about stands for devil, गोलियत शैतान का सादृश्य है. गलियात हा सैतानाचा सादृश्य and it is also the type of world also which is a great challenge for us. और ये संसार का भी सादृश्य है जो हमारे लिए एक बहुत बड़ा चुनौती है. आणि जगाचाही हा सादृश्य आहे आणि तो आपल्याला आव्हान देतो. But what Jesus said, पर यीशु ने क्या कहा? पण येशूने काय John म्हटले? chapter 16 and verse 33. यूहन्ना 16वें अध्याय के 33वें वचन में, योहान शुभवर्तमान 16व्या अध्यायाचं I 33 overcame the वचन. world. मैंने संसार पर जय पाया है. मी जगावर जय मिळवलेला आहे. Cheer up, I overcame the world. इसलिए ढाढ़स बांधो क्योंकि मैंने संसार पर जय पाया है. आणि धैर्याने राहा कारण जगाला मी जिंकले Our आहे. Jesus Christ, He overcame the world and His victory is our victory. हमारे यीशु ने संसार पर जय पाया है, इसलिए उसका जय हमारा जय है. आपल्या येशू ख्रिस्ताने जगाला जिंकले म्हणून त्याचे जय आपलं जय आहे. Perhaps in the past you may have lived a defeated life. शायद पिछले दिनों में आपके जीवन में पराजय रहा होगा, भूतकाळामध्ये तुमच्या जीवनामध्ये अनेक पराजय आले असेल. But from today onwards, पर आज से लेकर आजपासून believe the name of Lord Jesus Christ. यीशु के नाम पर विश्वास कीजिए. येशू ख्रिस्ताच्या नामावर Believe the विश्वास victory ठेवा. which He has already provided for us on the Calvary. यीशु ने क्रूस पर हमारे लिए जो जय प्राप्त किया उस पर विश्वास कीजिए. स्तंभावर येशूने मिळवलेल्या विजयावर तुम्ही विश्वास That's ठेवा. why Jesus said, John 19 chapter verse 33. यही 19 chapter verse यही 30. कारण है कि यूहन्ना 19 के 33 में यीशु ने कहा, आणि म्हणूनच येशूने 19वा अध्याय 33व्या वचनामध्ये म्हटले It आहे, is finished. ये पूरा हो गया. हे पूर्ण झाले आहे. Jesus said, it is finished. यीशु ने कहा ये पूरा हुआ. येशूने म्हटले हे पूर्ण In झाले the आहे. name of Jesus, there is a victory for you, dear ones. प्रिय भाइयों बहनों, यीशु के नाम में आपके लिए जय है. प्रिय भावांनो बहिणींनो, येशूच्या नावात तुम्हाला विजय आहे. Jesus has provided victory for us on the Calvary cross. कलवरी क्रूस पर यीशु ने हमारे लिए जय का प्रबंध कर दिया है. काल्वरी क्रूसावर येशूने आपल्याला जयाचं पूर्ण That's why he प्रतिष्ठा said, दिलेलं आहे. it is finished. यही कारण है उसने कहा ये पूरा हुआ. म्हणून तो म्हणतो की पूर्ण झाले आहे. Work of salvation is completed by Lord Jesus. प्रभु यीशु मसीह के द्वारा उद्धार का काम पूरा हो गया. तारणाचं काम येशू ख्रिस्ताने पूर्ण केले. So don't fear at all. इसलिए भयभीत न हो. म्हणून अजिबात भिवू नका. Jesus is able to take you New Jerusalem and Zion. यीशु आपको नई यरूशलेम और सिय्योन ले जाने के लिए सामर्थी है. येशू तुम्हाला सियोन नवीन यरूशलेम घेऊन जाणार आणि तो Perhaps समर्थ today you may आहे. have so many failures and shortcomings in your life. शायद आज आपके जीवन में कई निर्बलताएं पराजय होंगे, होऊ शकते तुमच्या जीवनामध्ये अनेक उणीवा आणि चुका असतील. But believe in the name of Jesus. पर यीशु के नाम पर विश्वास पण कीजिए. येशूच्या नावात विश्वास ठेवा. Later I will tell you what is the meaning of believing in the name of Jesus. यीशु के नाम पर विश्वास करने का मतलब क्या है वो मैं बता रहा हूँ. आणि येशूच्या नावावर विश्वास ठेवण्याचा अर्थ काय ते मी तुम्हाला सांगतो. Believing in the name of Jesus Christ means loving Jesus. यीशु के नाम पर विश्वास करने का अर्थ यीशु से प्रेम करना है. येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणे म्हणजे When you- येशूवर प्रीती करणे. When you will love Jesus, you will get the victory. जब आप यीशु से प्रेम करेंगे जय आपका होगा. जेव्हा तुम्ही येशूवर प्रीती कराल तेव्हा जय निश्चय तुमचा Glory be आहे. to God. परमेश्वर की महिमा हो. येशूचं देवाचे नावाचे गौरव Once असो. Saint Paul said, संत पौलुस ने कहा, म्हणून प्रेषित पौलाने म्हटले, Oh wretched man that I am, who shall deliver me from the body of this death? हाय मैं तो अभागा मनुष्य हूँ, कौन मुझे इस मृत्यु के शरीर से छुड़ा सकता है. हाय मी किती दुर्दैवी मनुष्य आहे, मला या मरणाच्या शरीरापासून कोण But he सोडवणार. found the solution for that. पर उसके लिए उसने एक योजना देखा. आणि त्याच्यासाठी तो उत्तरही देतो. Romans chapter 7 verse
verses 24 and 25. रोमियो 7वें अध्याय का 24वां और 25वां वचन। रोम का राजपत्र 7वां अध्याय 24 Oh, wretched man that I am, who shall deliver me from the body of this death? हाय, मैं तो एक अभागा मनुष्य हूँ, कौन मुझे इस मृत्यू के शरीर से छुड़ा सकेगा? हाय, मी किती दुर्दैवी मनुष्य आहे, ह्या मरणाच्या शरीरापासून मला कोण But सोडवणार? in verse 25 he says, thanks be to God who gives us victory through Lord Jesus Christ. पर 25वें वचन में वो कहता है, उस पिता परमेश्वर का धन्यवाद हो जो मसीह यीशु के द्वारा में जय देता है। आणि 25व्या वचनामध्ये म्हणतो, देव पित्याचा मी धन्यवाद करतो जो मला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतो. By seeing your failure, don't be discouraged. आपके पराजय को देखकर निराश न होवें। तुमचे जे हरावट आणि पराजय आहे ते पाहून Only तुम्ही love भिवू नका. Jesus who can make you overcomer. आपको जयवंत बनाने वाले यीशु पर विश्वास कीजिए। तुम्हाला विजयी बनवणाऱ्या येशूवर तुम्ही विश्वास ठेवा. You will go from victory to victory. आप जय से जय की ओर बढ़ेंगे। जयावर जय तुम्ही You मिळवत will go जाल. from strength to strength. आप बल से बल की ओर बढ़ेंगे। बळावर बळ प्राप्त करून You will तुम्ही go जात from glory असणार. to glory. आप महिमा से महिमा में बढ़ेंगे। गौरवातून गौरवाकडे तुम्ही जात असणार. Glory be to God. परमेश्वर की महिमा। देवाचे गौरव असो. Power in the name of Jesus. यीशु के नाम में सामर्थ है। येशूच्या नावात सामर्थ्य आहे. That name of Jesus only brought Goliath down under the feet of David. उस यीशु के नाम ने गोलियात को दाऊद के कदमों तले लेकर आया। त्या येशूच्या नावानेच गलियाताला दाविदाच्या पायाखाली आणलं. Devil is a defeated foe. शैतान एक हारा हुआ दुश्मन है। शैतान जो आहे तो हारलेला शत्रू आहे. Victory is ours. जय हमारा है। जय आपला आहे. Victory is ours. जय हमारा है। जय आपला आहे. Jesus fighting our battles and gives us victory. यीशु हमारे युद्धों को लड़कर हमें जय देता है। येशू आपले युद्ध लढतो आणि आपल्याला जय देतो. So go from victory to victory believing on the name of Jesus. इसलिए यीशु के Hallelujah. नाम पर विश्वास करते हुए जय से जय की ओर बढ़िए। म्हणून येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवून विजयावर विजय मिळवत जा. Next blessing in the अगली name of Jesus. यीशु के नाम से मिलने वाली चौथी आशीष। आणि येशूच्या नावाने मिळणार चौथा Book of आशीर्वाद. Proverbs chapter 18 and verse 10 when we read. नीति वचन 18वें अध्याय के 10वें वचन में, नीती सूत्रे 18वां अध्यायाचं 10व्या The name वचनात of the Lord is a strong tower. यहोवा का परमेश्वर का नाम प्रभु का नाम एक दृढ़ गढ़ है। देवाचे नाव जे आहे एक दृढ गड The आहे. name of the Lord is a strong tower. प्रभु का नाम एक दृढ़ गढ़ है। प्रभूचं नाव देवाचं नाव एक दृढ The गड आहे. righteous runs towards धर्मी उसमें जाता है आणि नीतिमान त्याकडे and धावतो they are safe. और वह सारे विपत्तियों से बचता है। आणि तेथे तो सर्व Name of the Lord is a संकटापासून strong tower, dear ones. प्रिय भाइयों बहनों, यीशु का नाम एक दृढ़ गढ़ है। प्रियानो येशूचं नाव एक दृढ गड आहे. In the times of problem and suffering, आपके समस्या और विपत्तियों के समय में आणि तुमच्या संकटाच्या काळात what you have to do? आपको क्या करना काय है? करायचं आहे? You can run to this tower. आप इस दृढ़ गढ़ में भाग सकते हैं। या बळकट दुर्गाकडे तुम्ही पळू That's शकता. why Psalm 46 and verse 1 it is written. यही कहानी भजन संहिता 46 के पहले वचन में कहा गया है। स्तोत्र संहिता 46 स्तोत्रकर्ता पहिल्या वचनात आपण पाहतो. Psalmist says, the Lord is my refuge and strength and the very present help in trouble. भजन लिखने वाला कहता है, यहोवा मेरा दृढ़ गढ़ है और विपत्ति के समय में, संकट के समय मेरा सहायक है। तो म्हणतो देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, संकट समय सहाय करण्यास सदा सिद्ध असतो. Oh dear believer, brothers and sisters, प्रिय विश्वासी भाई बहन, प्रिय विश्वासणाऱ्यांनो, भाऊ आणि बहिणींनो, the name of the Lord is a strong tower for us. यीशु का नाम हमारे लिए दृढ़ गढ़ है। येशूचं नाव आपल्यासाठी एक बळकट दुर्ग आहे. Look at the life of Shadrach, Meshach and Abednego. शद्रक मेशक अबेदनेगो को देखिए। शद्रक मेशक अबेदनगोचं जीवन पहा. When they were put into the fire, जब वे लोग आग में डाले गए, जेव्हा त्यांना आगीत टाकण्यात आलं, we see the Son of God came there. हम देखते हैं कि मनुष्य का पुत्र उनके बीच में Son of आया, God. परमेश्वर का पुत्र उनके बीच में आया। आपण पाहतो देवाचा पुत्र त्यांच्यामध्ये आला. Fire cannot consume them. आग उन्हें भस्म ना कर सके। अग्नी त्यांना भस्म करू शकले Oh, नाही. the name of the Lord is a strong tower. हाँ, प्रभु का नाम एक दृढ़ गढ़ है। होय, येशूचं नाव बळकट दुर्ग आहे. When you are in trouble, don't be discouraged. जब आप संकट में आप निराश ना होवे, संकटात असताना निराशित होऊ नका. Don't run away from this Jesus. आप यीशु से दूर ना भागे, या येशूला सोडून दूर पळू नका. Run towards Him. उस यीशु के पास आए। या येशूकडे धावत या. Listen. सुनिए, ऐका. Running away from the problem is not the solution, but running towards God, there is a solution. अपने समस्याओं से भागना समस्याओं का हल नहीं है, पर यीशु के पास भाग कर आना हल है। आणि आपल्या समस्यांमध्ये पाहून पळून जाणे त्यामध्ये आपल्याला उत्तर नाही, पण जेव्हा आपण येशूकडे येतो तेथेच आपल्याला समाधान Daniel मिळते. 3:25 we see
God, Son of God, came there to deliver His people. दानिएल 3 अध्याय के 25वें वचन में देखते हैं परमेश्वर का पुत्र उन्हें बचाने के लिए आया. दानिएल 3:25 मध्ये आपण पाहतो देवाचा पुत्र त्यांना सोडवण्यासाठी त्यांच्यामध्ये आला. Trials and temptation will come in our life to test us. हमारे जीवन को परखने के लिए परीक्षाएं आजमाइशें आएंगी. कष्ट परीक्षा आपल्या जीवनामध्ये आपल्याला पारखण्यासाठी येतील. But remember, dear brothers and sisters, the name of the Lord is a strong tower for us. पर याद रखिए यीशु का नाम हमारे लिए दृढ़ गढ़ है. पण प्रियानो, हे गोष्ट आठवण ठेवा, येशूचं नाव आपल्यासाठी You बळकट can दुर्ग go आहे. there and have shelter. आप उसमें जाकर एक बचने के लिए दृढ़ता को प्राप्त कर सकते हैं. त्यात तुम्ही जाऊन विश्राम घेऊ शकता. ते तुमच्यासाठी एक निवारा आहे. What Jesus said. यीशु ने क्या कहा? येशूने काय When म्हटले? you go through the water, it will not drown you. जब तू पानी में से होकर जाएगा वह तुझे नहीं डुबाएंगे. पाण्यातून जात असताना ते तुम्हाला बुडवणार When you नाही. go through the fire, it will not burn you. जब तू आग में से जाएगा वह तुझे नहीं जलाएंगे. अग्नीतून जात असताना ते तुम्हाला Why? भस्म करणार नाही. क्यों? Because I am with you. क्योंकि मैं तुम्हारे साथ हूँ. कारण मी तुम्हा बरोबर आहे. I am your strong tower. मैं तुम्हारा दृढ़ गढ़ हूँ. मी तुमचा बळकट I दुर्ग am your आहे. high tower. मैं तुम्हारा ऊंचा गढ़ मी हूँ. तुमचा उंच दुर्ग I आहे. am the tower of salvation for you. मैं तुम्हारे लिए उद्धार का गढ़ मी हूँ. तुम्हासाठी तारणाचा दुर्ग आहे. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो. देवाचे गौरव असो. Daniel chapter 6 verse 22. दानिएल 6वें अध्याय का 22वां वचन. दानिएल 6:22 मध्ये When Daniel was cast in the den of lions, जब दानिएल सिंह की गुफा में डाला गया, जेव्हा दानिएलला सिंहाच्या गुफेत He was a man of टाकण्यात God. आलं, वो परमेश्वर का जन था. तो देवाचा भक्त होता. he was a man of God. अब वो परमेश्वर का भक्त था. तो देव भक्त होता. He was a man of prayer. वो प्रार्थना वीर था. तो प्रार्थनाशील He was a होता. faithful वो man. विश्वास योग्य था. तो विश्वासणारा He होता. honored God. उसने परमेश्वर का आदर किया. त्याने देवाचे आदर He केले. believed God. उसने परमेश्वर पर विश्वास किया. त्याने देवावर विश्वास ठेवला. God will test our faithfulness परमेश्वर also. हमारे विश्वास योग्यता की परीक्षा लेगा. देव आपलाही विश्वासूपणाचं पारख. He was cast into the den of lions. वो सिंह की गुफा में डाला गया. त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. And we see God, who is a strong tower for him. He sent his angel to save him. और हम देखते हैं कि परमेश्वर उसके लिए दृढ़ रहा और उसे बचाने के लिए स्वर्गदूत को भेजा. आपण पाहतो परमेश्वर त्याच्यासाठी बळकट दुर्ग होता आणि त्याचे स्वर्गदूत त्याला वाचवण्यासाठी पाठवले. Glory be to God. परमेश्वर की महिमा देवाचे गौरव असो. That we can see in Daniel 6:22. दानिएल 6वें अध्याय के 22वें वचन में हम देख सकते हैं दानिएल 6:22 मध्ये आपण What he पाहतो. told to the king. उसने राजा से क्या कहा. त्याने राजाला काय म्हटले? O king, live forever. God, my God, send the angel to stop the mouths of the lion. हे राजा युगानुयुग जीवित रहे. मेरे परमेश्वर ने शेरों के मुंह को बंद करने के लिए अपने दूतों को भेजा. हे राजा, तू चिरायू हो आणि माझ्या देवाने सिंहाचे तोंड बंद करण्यासाठी त्याच्या दूतांना पाठवलं. Glory be to God. परमेश्वर की महिमा. देवाचे गौरव Yes, असो. the name of the Lord is a strong tower for us, dear हाँ, ones. हमारे लिए यीशु का नाम एक दृढ़ गढ़ है. होय प्रियानो, आपल्यासाठी येशूचं नाव एक बळकट दुर्ग Righteous आहे. will run there. धर्मी उसमें भाग कर जाएंगे. नीतिमान त्याकडे धावत जाणार. Oh, they will have safety there. हाँ, वहाँ पर हमारे लिए सुरक्षा है. हो, त्यासाठी तेथे संरक्षण आहे. Jesus will not put us down. वहाँ यीशु कभी भी हमें निराश नहीं करेगा. येशू कधी आपल्याला He निराशित said, I करणार will not नाही. leave you nor forsake you. उसने कहा मैं ना तो तुम्हें छोड़ूंगा ना त्यागूंगा. तो म्हणतो मी तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. A mother can forget her sucking child. एक माँ अपने दूध पीने वाले बच्चे को भूल सकती है, आई आपल्या तहान्या बाळाला विसरेल, But I will not forget you. पर मैं तुम्हें नहीं भूलूंगा. पण मी तुला विसरणार I नाही. have graven you upon the palms of my hands. मैंने तेरे चित्र अपने हथेलियों में खोद लिया मी है. तुला माझ्या तळहातावर करून ठेवले Dear आहे. believer and dear believer, stir up your faith. प्रिय विश्वासियों, अपने विश्वास को मजबूत करो. प्रियानो, प्रिय विश्वासणाऱ्यांनो, आपला विश्वास वाढवा. Let us see the last blessing. आखिरी आशीष. आता शेवटचा आशीर्वाद पाहूया. Whatsoever and anything we will ask in the name of Jesus, He will do for us. जो कुछ हम यीशु के नाम से मांगेंगे वह हमारे लिए करेगा. जे काही आपण येशूच्या नावाने मागतो ते तो देतो. Read John chapter 14 verses 13 and 14. यूहन्ना 14वें अध्याय के 13वें और 14वें वचनों को पढ़िए. योहानाचं शुभवर्तमान 14वा अध्याय ह्याचं 13 आणि 14वा वचन वाचूया. पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काहीच मागाल तर मी ते करीन. और जो कुछ तुम मेरे नाम से मांगोगे वही मैं करूंगा, कि पुत्र के द्वारा पिता की महिमा हो. यदि तुम मुझसे मेरे नाम से कुछ मांगोगे तो मैं उसे करूंगा. And whatsoever ye shall ask in my name, that will I do, that the Father may be glorified in the Son.
if we shall ask anything in my name, I will do it. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो। देवाचे गौरव असो. So many blessings are there, but we are going to finish the message with this blessing. कई आशीषें, पर इस आशीष के साथ हम अपना संदेश खत्म कर रहे हैं। अनेक आशीर्वाद आहेत, पण ह्या आशीर्वादाने आपण आपला संदेश संपवणार. Jesus said, यीशु ने कहा, येशूने म्हटले, whatsoever you shall ask in my name, that will I do. जो कुछ तुम मेरे नाम से मांगोगे वही मैं करूंगा, जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते मी तुम्हाला करीन. That the Father may be glorified in the Son. ताकि पुत्र के द्वारा पिता की महिमा हो। पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे. If you shall ask anything in my name, I will do it. यदि तुम मेरे नाम से कुछ मांगोगे तो मैं से करूंगा। माझ्या नावाने तुम्ही जे काही मागाल ते मी करेन. But sometimes we ask, but we are not getting. कभी कभी हम मांगते पर प्राप्त नहीं होता काही है। वेळेस आपण मागतो पण आपल्याला मिळत नाही. You know what is the reason? उसका क्या लिखा आपको मालूम है? You know what is the reason? उसका कारण क्या आपको मालूम त्याचे है? कारण काय आहे तुम्हाला ठाऊक आहे? It is not the mistake of God. ये परमेश्वर की गलती नहीं है। देवाची चूक नाही. Let's read that verse. हम उस वचन को देखेंगे। आपण ते वाचूया. 1 John chapter 3, पहला यूहन्ना 3 अध्याय पहिलं योहानाचे पत्री 3 अध्याय verse 22. 22वां वचन। 22वां वचन. और जो कुछ हम मांगते हैं वो हमें उससे मिलता है, क्योंकि हम उसकी आज्ञाओं को मानते हैं और जो उसे भाता है वही करते हैं. आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करतो. And whatsoever we ask, we receive of him, because we keep his commandments and do those things that are pleasing in his sight. Glory be to God. परमेश्वर की महिमा। देवाचे गौरव असो. Dear brothers and sisters, Jesus said, whatever you will ask in my name, anything I will do it for you. प्रिय भाइयों बहनों, यीशु ने कहा जो कुछ तुम मेरे नाम से मांगोगे मैं वही करूंगा। येशूने म्हटले जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल मी But तुम्हाला ते करेन. why sometimes we are not able to get it even we ask in the name of Jesus? पर कभी कभी यीशु के नाम से मांगने पर भी हमें मिलता क्यों नहीं पण है? काही वेळेस येशूच्या नावाने मागितलं तरीही आपल्याला मिळत नाही. The reason we have read in verse 22, 1 John chapter 3. कारण हमने पहला यूहन्ना 3 अध्याय के 22वें वचन में पढ़ा है। त्याचं कारण पहिलं योहानाचे पत्र 3 अध्यायाच्या 22व्या वचनात Here आपण Saint John वाचतो. said, यहाँ पर संत यूहन्ना कहते हैं, तेथे संत योहान म्हणतो, whatsoever we ask, we receive of him. जो कुछ हम मांगते हैं वह हमें उससे मिलता है, आपण जे काही त्याच्याकडे मागतो ते आपण प्राप्त करतो. Because we keep his commandments. क्योंकि हम उसकी आज्ञाओं को मानते हैं। कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो. If we are asking and not getting, that means something is wrong with us. We may not be keeping his commandments. यदि आप मांगने पर मिलता नहीं है तो इसका मतलब है कि आप उसकी व्यवस्था का पालन नहीं कर रहे आपण हैं। मागूनही जर आपल्याला मिळत नाही त्याचा अर्थ हे आहे की आपण त्याचे आज्ञा पालन करत नाही. And the second thing what he says, और दूसरी बात वो क्या कह रहा आणि है? दुसरा गोष्ट तो काय and I म्हणतो, do those things that please in his sight. और जो से भाता है वही करते हैं। जे त्याला आवडते ते तुम्ही केलं If करता. we are asking and not getting from the Lord, that means we are not doing those things which please him. यदि आप परमेश्वर से मांगने पर मिलता नहीं तो उसका कारण ये है कि आप वो नहीं कर रहे हैं जो परमेश्वर को भाता है। आपण येशूकडे मागितल्यानंतर जर आपल्याला मिळत नाही तर याचा अर्थ जे त्याला आवडते ते आपण करत नाही. What Jesus said, यीशु ने क्या कहा? येशूने काय म्हटले, my Father has not left me alone. मेरे पिता ने मुझे अकेला नहीं छोड़ा है, माझ्या पित्याने मला एकटं सोडलेलं नाही. Because I always do such things which please him. क्योंकि मैं वही करता हूँ जो उसके लिए प्रसन्न योग्य है। जे त्याला आवडते तेच मी करतो. John 8:29 it is written. यूहन्ना 8:29 में लिखा गया है। योहान 8:29 मध्ये ते लिहिलेलं आहे. When we read 1 John chapter 5 and verse 14, पहला यूहन्ना 5:14 में पहिलं योहानाचे पत्र 5 अध्याय 14व्या what वचनामध्ये Saint John said here, यहाँ पर संत यूहन्ना क्या कहते हैं? संत योहानाने काय म्हटले, this is the confidence that we have in him, हमें उसमें ये हियाव है आपल्याला त्यामध्ये असे हिम्मत that आहे if we ask anything according to his will, he heareth us. यदि हम उसकी इच्छा के अनुसार कुछ मांगते तो वो हमारी सुनता है। आपण त्याच्या इच्छेनुसार जर काही मागितले तर तो देतो. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो। देवाची स्तुती असो. If we will ask according to the will of God, God will hear us. यदि आप परमेश्वर की इच्छा के अनुसार मांगेंगे तो वह सुनेगा। देवाच्या इच्छेनुसार जर आपण मागितलं तर तो ऐकेल. Glory be to God. परमेश्वर की महिमा हो। देवाचे गौरव So असो. first of all, brothers and sisters, we should keep his commandments. इसलिए प्रिय भाइयों बहनों, सबसे पहले हमें उसकी आज्ञाओं का पालन करना प्रिय है भावांनो आणि बहिणींनो, सर्वात प्रथम आपल्याला We त्याच्या must आज्ञा पाळले we पाहिजे must do such things which please him. और हमें वही करना है जो उसे भाता हो। आणि जे त्याला आवडते तेच आपल्याला करायचं And आहे. the third thing, we should always do his will. और तीसरा, हमें हमेशा उसकी इच्छा पूरा करना आणि है। तिसरं आपल्याला सतत त्याची इच्छा केली पाहिजे. When we will do all these three things, जब ये तीन काम हम करेंगे, या 3 गोष्टी जेव्हा आपण करतो, as Jesus said, whatever you will ask in my name, I will do it. हमारा यीशु कहता है कि मेरे नाम से तुम जो भी मांगोगे वो मैं करूंगा। येशूने म्हटले की जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते मी तुम्हाला करेन. And God answer our prayers so that our joy should be full. हमारा आनंद पूरा होने के लिए परमेश्वर हमारी प्रार्थनाओं का उत्तर देता है। आपला आनंद पूर्ण होण्यासाठी देव आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो.
What should be our desire? हमारा आग्रह क्या होना आपली चाहिए? इच्छा काय असली Lord, पाहिजे? fulfill my joy. हे प्रभु मेरा आनंद पूरा हे कर. देवा माझा आनंद पूर्ण कर. What is our joy? हमारा आनंद क्या है? आपला आनंद कोणतं? Psalm 137. Psalm 137, भजन संहिता 137 स्तोत्र 137 verse 5 and 6. 5वां वचन, 5 आणि 6वां 6 वचन. वचन. If I forget thee, O Jerusalem, let my right hand forget her cunning. If I do not remember thee, let my tongue cleave to the roof of my mouth. If I prefer not Jerusalem above my chief joy. हे यरूशलेमी, जर मी तुला विसरलो तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो. जर मी तुझी आठवण ठेवली नाही तर मी यरूशलेमा माझ्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मान्य नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिटको. Jesus said, whatever you will ask in my name, I will give to you, so that your joy may be full. यीशु ने कहा जो कुछ तुम मेरे नाम से मांगोगे मैं वही करूंगा ताकि तुम्हारा आनंद पूरा हो. येशूने म्हटले, जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते मी करेन ताकि तुमचा आनंद पूर्ण हो. Dear believer, brother and sister, what should be our joy? प्रिय विश्वासी भाइयों बहनों, हमारा आनंद क्या होना चाहिए? प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपला आनंद काय असावा? What psalmist said here? यहाँ पर भजन लिखने वाला क्या कहता है? स्तोत्रकर्ता यहाँ इथे काय म्हणतो? If I prefer not Jerusalem above my chief joy. यदि मैं यरूशलेम को अपने सब आनंद से श्रेष्ठ न जानूं, जर मी यरूशलेमेला माझ्या आनंदाचा मुख्य विषय मानलो नाही तर Let my tongue cleave to the roof of my mouth. तो मेरी जीभ तालू से चिपट जाए. माझी जीभ जय माझ्या टाळूला चिटको. Our joy should be New Jerusalem. हमारा आनंद नया यरूशलेम होना है. आपला आनंद नवीन यरूशलेम असले पाहिजे. For that we should ask from the Lord. और उसके लिए मैं प्रभु से मांगना है. त्यासाठी आपण प्रभू देवाकडे मागितलं Lord, पाहिजे. make me ready for New Jerusalem. हे प्रभु मुझे नए यरूशलेम के लिए तैयार कर. हे देवा, तुम्हाला नवीन यरूशलेमीसाठी That तयार is my कर. joy. वही मेरा आनंद है. हेच माझा आनंद आहे. Mount Zion is the joy of the whole earth. सियोन पर्वत सारे संसार के हर्ष का कारण है. सियोन डोंगर सर्व पृथ्वीचा हर्षाचं So कारण dear आहे. servants of God and the believers, इसलिए प्रिय सेवक और विश्वासियों, प्रिय सेवकांनो आणि विश्वासणाऱ्यांनो, what we should ask in the name of Jesus. हमें यीशु के नाम से क्या मांगना है? आपल्याला येशूच्या नावाने काय मागायचं Lord, आहे? make me ready for New Jerusalem and Zion. हे प्रभु मुझे नई यरूशलेम और सियोन के लिए तैयार कर. हे देवा, तुम्हाला सियोन आणि नवीन यरूशलेमीसाठी तयार कर. Make me holy so that I should be ready for New Jerusalem and Zion. हे प्रभु नई यरूशलेम और सियोन के लिए योग्य बनने के लिए मुझे पवित्र बना. हे देवा, सियोन आणि नवीन यरूशलेमीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला पवित्र कर. Lord, take away all my failures and shortcomings from my life. हे प्रभु मेरे जीवन से सारे निर्बलताओं पराजय को तू दूर कर दे. हे देवा, माझ्या जीवनातून सर्व पराजय उणीवा चुका काढून Lord, टाक. I fully committing myself to the mighty hand. हे प्रभु मैं पूरी तरीके से तेरे सामर्थ्य हाथों में समर्पित कर रहा हे हूँ. देवा, मी स्वतःला पूर्णपणे तुझ्या हाती सोपवतो. Believe in the name of the Lord Jesus Christ. यीशु के नाम पर विश्वास कीजिए. येशूच्या नावावर विश्वास ठेवा. Psalm 69 and verse 36 it is written. भजन संहिता 69 के 37वें वचन में 36वें वचन में लिखा गया है. 69 आणि 37व्या वचनात लिहिलं आहे, They that love his name, they shall dwell therein. जो उसके नाम से प्रेम करते वे वहां पर बसे रहेंगे. जे त्याच्या नावावर प्रीती करतात ते तेथे राहतील. Love his name. उसके नाम से प्रीति रखिए. त्याच्या नावावर प्रीती करा. Love Jesus. यीशु से प्रेम रखिए. येशूवर प्रीती करा. Then you will be New Jerusalem and Zion. तब आप नई यरूशलेम और सियोन में रहेंगे. तेव्हा तुम्ही नवीन यरूशलेम आणि सियोनात राहाल. Let us have the name of Jesus Christ in us and receive all these blessings. आए हमारे जीवन में यीशु का नाम रखते हुए इन तमाम आशीषों को प्राप्त करें. होय, आपल्या जीवनामध्ये येशूचं नाव ठेवा. ते सर्व आशीर्वाद आपण मिळवूया. May God bless. परमेश्वर आशीष दे. परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करो. पिता ने जग से प्रेम सकिया, प्यारा पिता दान किया. पिता ने जग से प्रेम सकिया, प्यारा पिता दान किया. उसी शपथ में विश्वास किया, उसी शपथ में विश्वास किया. विनाश से उसे बचा लिया, विनाश से उसे बचा लिया. प्रभु यीशु का अनंत प्यार दिला था, कि प्रभु जिया
जगते प्रेम सखिया प्यारा बिछुआ किया पिता ने जगते प्रेम सखिया प्यारा बिछुआ किया विश्वास किया विश्वास किया विनाश से उसे बचा लिया विनाश से उसे बचा लिया विश्वास किया विश्वास किया विनाश से उसे बचा लिया विनाश से उसे बचा लिया उनसे विश्वास किया उनसे विश्वास किया विनाश से उसे बचा लिया 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 Hallelujah, hallelujah, we praise you, God. Hallelujah, 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 hallelujah. Hallelujah, hallelujah, Amen. We have heard the word of God tonight. आज रात हमने परमेश्वर के वचन को सुना. आज रात्री आपण देवाचे वचन ऐकले. All blessings comes through the name of Jesus. सभी आशीषें यीशु के नाम से आती हैं. सर्व आशीर्वाद येशूच्या नावाने येते. Therefore, let us believe the name of Jesus. इसलिए हम यीशु के नाम पर विश्वास करें. म्हणून आपण येशूच्या नावावर विश्वास ठेवूया. If you are a new person, believe the name of Jesus for your healing and for your salvation. यदि आप एक नए व्यक्ति हैं तो आपके उद्धार और चंगाई के लिए यीशु के नाम पर विश्वास कीजिए. जर तुम्ही एक नवीन व्यक्ती असाल तर तुमच्या तारणासाठी आरोग्यासाठी येशूवर विश्वास If you ठेवा. are a child of God, believe the name of Jesus for your victory. यदि आप एक परमेश्वर के भक्त हैं, परमेश्वर के जन हैं, तो आपके जय जीवन के लिए यीशु के नाम पर विश्वास कीजिए. जर तुम्ही देवाचे लोक आहात तर एक विजयी जीवनासाठी देवाच्या नावावर विश्वास ठेवा. If you are a believer or servant of God, believe the name of Jesus so that you may enter into New Jerusalem. आप यदि विश्वासी या सेवक हैं तो नए यरूशलेम और सियोन में प्रवेश करने के लिए यीशु के नाम पर विश्वास करें. जर तुम्ही विश्वासणारा किंवा सेवक असाल तर नवीन यरूशलेम आणि सियोनामध्ये प्रवेश करण्यासाठी येशूच्या नावावर विश्वास Shall we ठेवा. all stand up? आइए हम सभी खड़े हो जाएं. आपण सर्वजण You उभे all send the राहूया. hands of God. आइए हम परमेश्वर के हाथों को देखें. या आपण आपल्या देवाच्या हाती समर्पण And करूया. once again, let us believe the name of Jesus. एक और बार हम यीशु के नाम पर विश्वास करें. अजून एकदा येशूच्या नावावर आपण विश्वास ठेवूया. Whatever your need may be, आपकी आवश्यकता कुछ भी हो, तुमची गरज कुठलीही असो, whatever your state may be, आपकी अवस्था कुछ भी हो, तुमची अवस्था कशीही असो, the name of Jesus is in our midst tonight. आज रात यीशु का नाम हमारे बीच में है. आज रात्री येशूचं नाव आपल्यामध्ये आहे. Even for young people, the name of Jesus is here. यहाँ तक कि जवानों के लिए भी यीशु का नाम यहाँ पर है. तरुणांसाठीही येशूचं नाव इथे आहे. The name of Jesus is like ointment poured forth. यीशु का नाम एक कुंडेले के इत्र के समान है. येशूचं नाव वाहत गेलेला एक इत्रासारखा आहे. When you receive that name into your life, जब आप अपने जीवन में उस नाम को प्राप्त करेंगे, तेव्हा तुम्ही ते नाव तुमच्या जीवनामध्ये प्राप्त the कराल. fragrance of Jesus will come into you. यीशु के नाम की खुशबू आपके जीवन में आएगी. येशूच्या नावाचा सुगंध तुमच्या जीवनात येईल. Let's surrender our lives. हम अपना Hallelujah. जीवन सौंप दे. या आपण आपलं जीवन Surrender समर्पण our करूया. lives. अपना जीवन सौंप दीजिए. आपण आपलं जीवन Say, समर्पण Jesus, करूया. come into my heart. कहिए, हे यीशु मेरे दिल में आ जा. म्हणा, हे येशू तू माझ्या अंतःकरणात Jesus, ये. come into my heart. यीशु मेरे दिल में आ जा. येशू माझ्या हृदयात ये. Take away all that is not pleasing in your sight. हे प्रभु, तेरी दृष्टि में जो ठीक नहीं उन्हें मेरे जीवन से निकाल दे. देवा, तुला न आवडणारी गोष्ट सर्व मजकरून काढून Wash टाक. me with your precious blood. अपने अनमोल खून से मुझे धो ले. त्या बहुमूल्य रक्ताने तू मला धुवून शुद्ध कर. Yes, I need you, Lord. हे प्रभु, मुझे तेरी जरूरत है. प्रभू, मला तुझी गरज आहे. I need your name, oh Jesus. हे यीशु, मुझे तेरे नाम की जरूरत है. येशू, मला तुझ्या नावाची गरज I आहे. need your blessings, Lord. हे यीशु, मुझे तेरी आशीषों की जरूरत है. मला येशू तुझ्या आशीर्वादाची गरज Yes, आहे. Jesus is moving in our midst. यीशु हमारे बीच में मन ला रहा है. आपला येशू आपल्यामध्ये Jesus is संचार करत moving in आहे. our midst. यीशु हमारे बीच में मन ला रहा है. येशू आपल्यामध्ये संचार करत आहे.
you, God. Hallelujah, hallelujah. Hallelujah. In the name of Jesus, in the name of Jesus, we have the victory. Hallelujah, in the name of Jesus, in the name of Jesus, we will be set free. In the name of Jesus, tell me who can stand before. In the name of Jesus, Jesus, we have the victory. In the name of Jesus, in the name of Jesus, we have the victory. Hallelujah, in the name of Jesus, in the name of Jesus, we turn the land to free. In the name of Jesus, tell me who can stand before. In the name of Jesus, Jesus, we have the victory. In the name of Jesus, in the name of Jesus, we have the victory. Hallelujah, in the name of Jesus, in the name of Jesus, we turn the land to free. In the name of Jesus, tell me who can stand before. In the name of Jesus, Jesus, we have the victory. In the name of Jesus, Jesus, we have the victory. In the name of Jesus, we have the victory. Thank you, my God. Hallelujah, 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 hallelujah. hallelujah, Praise you, God. Hallelujah. Jesus, we have the victory by name. Hallelujah, Praise you, God. Hallelujah. We thank you, my God. Hallelujah. As you are crying unto Jesus, जैसे आप यीशु को देखकर दुहाई दे रहे हैं, जसं तुम्ही येशूला पाहून आक्रोश करता, Jesus is forgiving your sin. यीशु आपके पापों को क्षमा कर रहा येशू है. तुमचे पाप क्षमा Blood करतो. of Jesus is washing you right now. यीशु का खून इसी समय Hallelujah. आपको धो रहा है. येशूचं रक्त तुम्हाला आता धुता है. He is healing your sickness. आपकी बीमारियों से चंगाई दे रहा है. आजार बरत करत आहे. Yes, the Lord Jesus is touching you right now. हाँ, यीशु मसीह इसी समय आपको छू रहे हैं. येशू तुम्हाला आता स्पर्श He करत is आहे. delivering you right now. इसी समय वो आपको छुड़ा रहा है. आज आता तुम्हाला सोडवत He आहे. is giving you healing and health. वो आपको चंगाई और आरोग्य दे रहा है. आरोग्य आणि सुख देत आहे. Hallelujah. 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 Shida bakada bakatida bakara bakatida bakarario. Shiala bala bagada bakatidi bikada bakatida katida mario. Urabakara tida tida bakara na sharabina. Oh, we thank you for the power of thy blood, O Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you. Hallelujah. Amen. Even tonight, Jesus came in our midst. आज रात भी यीशु हमारे बीच में आया. आज रात्री येशू आपल्यामध्ये He आला. has spoken to us His word. उसने अपने वचनों से हमसे बात किया. आणि त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलला. Therefore, let's all praise God. उसने इसलिए हम सभी लोग मिलकर स्तुति करेंगे. धन्यवाद करूया. Hallelujah. 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 For healing all the sick ones tonight, let's praise God. आज रात सभी बीमारों को चंगाई दिया, इसलिए स्तुति करेंगे. आज रात्री सर्व आजारांना बरं केलं म्हणून धन्यवाद करूया. Hallelujah. Amen. Even in the coming days, the Lord is going to do great things for us. Let's praise आने God. वाले दिनों में भी हमारा परमेश्वर हमारे बड़े काम करने जा रहा है, इसलिए स्तुति करेंगे. Hallelujah. Praise you, praise you, praise you, Hallelujah. praise you, praise you, praise you, praise you. Hallelujah.
Hallelujah, hallelujah. Giving all the glory and honor to the Lord, let's praise God. सारा आदर मान महिमा प्रभु को देते हुए स्तुति करेंगे. Praise the Hallelujah, Lord. hallelujah, Hallelujah. We thank you, my God. Urabaka. Hallelujah. Amen. Dear Heavenly Father, हमारे स्वर्गीय पिता, we thank you, Lord, from the bottom of our hearts. हमारे हृदय की गहराई से हम तेरा धन्यवाद करते हैं. Thank you for all the words that you spoke to us. प्रभु जिन वचनों को तूने हमें दिया उसके लिए धन्यवाद. Those who come to you, you will never reject. जो तेरे पास आए उन्हें तूने कभी रद्द नहीं किया. Those who come to you, they will never be disappointed. जो तेरे पास आए वे कभी निराश नहीं हुए. According to your faithfulness, प्रभु तेरे विश्वास योग्यता के you अनुसार have come in our midst even tonight. प्रभु वे तेरे पास आए हैं. Thank you for all the good work. प्रभु सारी भलाइयों के लिए And धन्यवाद. continue to be with us. हमारे साथ निरंतर बने रहे. Make us all ready for your soon coming. हम सभी लोगों को तेरे जल्द आगमन के लिए तैयार रख. In Jesus' name. यीशु के नाम में आमीन. And now may the grace of our Lord Jesus Christ, the love of God, and the sweet fellowship of the Holy Spirit rest and abide with us until Jesus returns in glory. आमीन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया.